दोनही अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींच्या जयंती दिनी आपण फाउंडेशनल लर्निंग वरती बोलणार आहोत किंवा शिक्षणाचा पायाभूत टप्पा जो आहे त्यावरती विचारमंथन करणार आहोत. आणि ही संधी प्रादेशिक विद्या प्राधिकरणने आजच्या दिवशी नियोजित केली आहे. हा सुद्धा योग चांगला आहे. या कार्यक्रमासाठी जेवढे सगळे मान्यवर उपस्थित आहेत, त्यामध्ये प्रादेशिक विद्या प्राधिकरणची सर्व टीम, त्याचसोबत महेश पालकर सर, मुंबईचे उपसंचालक, ज्यांच्या सर्व समन्वयाने हे सगळी 11 दिवसीय वेबिनार मालिका या ठिकाणी आयोजित होत आहे आणि अत्यंत उत्तमपणे चाललेली आहे, हे पाहून सुद्धा समाधान आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, की महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबाद यांच्या वतीने आपण साधारण 2 ते 6 नोव्हेंबरमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती वेबिनार मालिका घेतली आणि ती घेतल्यानंतर असं लक्षात आलं, की जवळपास पहिल्या सत्राच्या दिवशी 45,000 पेक्षा अधिक व्ह्यूअर्स त्याला होते आणि असेच दर दिवशी वेगवेगळे होते. पण तरी सुद्धा आपला जो मानस आहे, की विद्यार्थ्याच्या शिक्षणाशी निगडीत जे सर्व सहभागीदार आहेत, सगळे स्टेक होल्डर्स आहेत, त्या प्रत्येकापर्यंत हे धोरण पोहोचलं पाहिजे. आणि त्या भूमिकेमधनं विपाने हे पाऊल उचललं, की प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अधिकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातनं जिल्ह्याचं अकॅडमिक नेतृत्व करणाऱ्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि विभागाचं अकॅडमिक नेतृत्व करणाऱ्या प्रादेशिक विद्या प्राधिकरण यांच्या मार्फत हे अधिकांपर्यंत पोहोचवता येणं शक्य आहे. आणि मला या व्यासपीठावरनं, या विचारपीठावरनं सांगायला आनंद होत आहे, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तमपणे हे वेबिनार मालिका सुरू आहेत. या माध्यमामधनं बरेचसे बाह्य तज्ञ म्हणजे इतर राज्यांमधले तज्ञ सुद्धा आपल्याकडे येत आहेत. त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये ज्यांनी प्रत्यक्ष काम केलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये, अशा तज्ञांना आमंत्रित करण्यात येत आहे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे, की प्रत्येक या अकॅडमिक इन्स्टिट्यूट्स मधल्या फॅकल्टीज एस-सी-आर-टी असेल, प्रादेशिक विद्या प्राधिकरण असेल, डायट असेल, हे स्वतः अभ्यासून वेगवेगळ्या विषयांची मांडणी करत आहेत. ही सुद्धा एक आनंदाची बाब आहे. थोडक्यात हे धोरण मुळातून समजून घेण्याच्या दृष्टीने ज्या प्रक्रिया घडणं अपेक्षित होतं फील्डवरती, ते एक अत्यंत महत्त्वाचं काम या वेबिनार मालिकेमधनं पुढे जात आहे आणि हे पाहून अत्यंत मनोमन आनंद होत आहे. आजचं जे सत्र आहे, त्याचं नाव किंवा त्याचं सत्राचं नियोजन हे पायाभूत स्तर आणि शालेय नेतृत्व असं या पद्धतीने सत्राचं नियोजन करणं, ही सुद्धा एक योजकता यामध्ये दाखवली. त्याबद्दल मी प्रादेशिक विद्या प्राधिकरणचं मला खरंच कौतुक वाटतंय, की केवळ बालशिक्षण असं म्हटलेलं नाहीये. तर नवीन धोरणामध्ये ज्या पद्धतीने ही सगळी आकृतिबंध बदललेला आहे किंवा मुळातून बदल करण्याच्या दृष्टीने काही धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचं आहे. याकडे जे लक्ष वेधलेलं आहे, त्या दृष्टीने ही विषयाची निवड, मांडणी इथे केल्याचं दिसतं. हे पण एक कौतुकास्पद आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, की कुठलंही धोरण जेव्हा येतं, तेव्हा आपल्याला त्या धोरणाच्या माध्यमामधनं शिक्षणामध्ये आणि समाजामध्ये जे बदल आपण घडवू पाहत आहोत, ते आपल्याला करायचे असतात. आणि या धोरणाला सुद्धा सध्या शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा समाजामध्ये असणाऱ्या विविध समस्यांचं उत्तर शोधायचं असतं. म्हणजे या 2 बाबींवरती जर विचार केला, तर सद्यस्थितीतलं धोरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण 21व्या शतकातील हे पहिलं धोरण आहे. म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळातील तिसरं धोरण, पण 21व्या शतकातील पहिलं धोरण आहे आणि गेल्या 34 वर्षांनंतर हे येत त्यामुळे या अनन्यसाधारण आहे. कारण माहिती तंत्रज्ञानाच्या या प्रस्फोटाच्या युगामध्ये वर्ष आपण मागील धोरण कार्यान्वित केलं आणि पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेलेलं आहे आणि एक जागतिकीकरणाच्या दिशेने जे अ, गतिमानता आता वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवरती आपण शिक्षणामध्ये काय-काय बदल करू इच्छित आहोत, शिक्षणामध्ये दिसणाऱ्या कोणकोणत्या समस्यांची उत्तरं आपल्याला या धोरणाच्या माध्यमातून शोधायची आहेत आणि त्यामधनं उद्याचा भारत घडवायचा आहे नव्हे, तो एक जागतिक ज्ञानसत्ता होण्याच्या दृष्टीने आज आपण काय पावलं टाकायची आहेत, हे आपल्याला बघायचं आहे. डॉक्टर के. कस्तुरीरंगन समितीने असा भविष्यवेधी विचार केलेला आहे, की 20 वर्षानंतर
भारताची शिक्षण पद्धती ही अव्वल दर्जाची असेल आणि भारताच्या शिक्षण पद्धतीशिवाय इतर कुठल्याही देशाची शिक्षण पद्धती ही त्याच्या वरचढ नसेल, अशा पद्धतीचा भविष्यवेध विचार करून आज आपण काय-काय केलं पाहिजे याकडे लक्ष वेधलेलं आहे आणि त्या सगळ्यांमधला अत्यंत महत्वाचा आणि मूलभूत टप्पा ज्याला आपण म्हणतो, ते म्हणजे पायाभूत शिक्षण पायाभूत शिक्षण, बाल शिक्षण हा आहे आणि म्हणून आजचं सत्र हे अत्यंत महत्वाचं आहे. ते याही दृष्टिकोनातनं, की आपण नवीनाच्या माध्यमातनं जे नवे बदल करू इच्छित आहोत, त्या बदलाची प्रक्रिया ही अगदी मुळापासून सुरू करा. म्हणजे अगदी 0 ते वर्ष वयोगट आणि 3 ते 6 वर्ष वयोगट आणि 7 आणि 8 म्हणजे पायाभूतचा टप्पा जर आपण बघितला वयाप्रमाणे, तर तो 8 वर्ष वयापर्यंतचा या नवीन धोरणानुसार धरण्यात आलेला आहे. नव्हे त्या पद्धतीने आपल्याला हे सगळं पूर्व प्राथमिक शिक्षण पुनर्रचित करायचं आहे, एक्सपांड करायचं आहे म्हणजे त्याचं युनिव्हर्सलायझेशन सार्वत्रिकीकरण करायचं आहे आणि त्याचं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल याची सुनिश्चितता या धोरणाच्या शिफारशींच्या आधारे करायची आहे. मग हे का महत्वाचं आहे पायाभूत शिक्षण? याचा जर आपण विचार केला, तर आपल्याला लक्षात येईल, की पायाभूत शिक्षण मध्ये बालशिक्षणाचा जो समावेश होता, त्याचे उद्गाते म्हणून ज्यांना आपण बघतो, त्या म्हणजे डॉक्टर मॅडम मॉन्टेसरी आणि मॉन्टेसरी मॅडमनी इटलीमध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीला शास्त्रशुद्ध बालशिक्षण कसं असावं याचं विचारमंथन केलं आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला हे झालेलं मंथन नंतर इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध झालं आणि इंग्रजीमधनं जो त्यांचा ग्रंथ उपलब्ध झाला त्याच्या आधारे मग गिजूबाई बदेका जे आहेत गुजरातमध्ये त्यांनी अ, त्यांनी भारतामध्ये सुरुवातीला म्हणजे ज्याला आपण शास्त्रशुद्ध बाल शिक्षण केंद्र म्हणू ते साधारणपणे 100 वर्षापूर्वी सुरू केलेलं आहे. म्हणजे 1918 ते 20च्या दरम्यान ते सुरू झालं आणि त्याला आता 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हा सुद्धा एक चांगला योग आहे, असं आपल्याला म्हणता येईल. गिजूबाई बधेका हे पेशाने वकील होते, पण त्यांनी वकिली सोडली. हे जेव्हा त्यांनी हा मॉन्टेसरी बाईंचा ग्रंथ वाचला आणि त्यानंतर त्यांनी बालशिक्षणामध्ये स्वतः झोकून देऊन काम केलं. त्यांच्या बरोबरीने ताराबाई मोडकांनी काम केलं. त्याचबरोबर अनुताई वाघ यांनी सुद्धा पुढे या तिघांनी मिळून महाराष्ट्रामध्ये सुद्धा काम केल्याचं आपल्याला दिसतं. आणि अनुताई वाघांनी तर अगदी आदिवासी मुलांपर्यंत बालशिक्षण कसं पोहोचता येईल, हे याची पायाभरणी महाराष्ट्रात केल्याचंही आपल्याला दिसून येतं. म्हणजे याचं मूळ आपल्याला लक्षात आलं. तसंच दुसरं महत्वाचं जे बघता येईल बालशिक्षणामधला जो महत्वाचा टप्पा, तो म्हणजे 1972 साली केंद्र शासनाने एकात्मिक बाल विकास योजनेच्या माध्यमातून अंगणवाड्यांच्या माध्यमामधनं बालशिक्षण हे सर्व दूरपर्यंत म्हणजे ग्रामीण भागापर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी सुरुवात केल्याचं आपल्याला दिसतं आणि आज पूर्ण देश पातळीवरती 13.5 लाखपेक्षा अधिक अंगणवाड्या ह्या कार्यरत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 1 लाखापेक्षा अधिक अंगणवाड्या या कार्यरत आहेत. तर अशा पद्धतीचं हे बालशिक्षणाची सुरुवात कशी-कशी झाली हे आपल्याला लक्षात येतं. आता महत्वाचा जो मुद्दा आहे, माझं स्लाईड शेअर करणार का मानसी? प्रेझेंटेशन? हां, हो मॅडम. मॅडम, शेअर करते. हां. तर हे जे पायाभूत स्तर आपण म्हणतोय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये, त्यामध्ये पूर्वीचा जो होता, म्हणजे पूर्वीचं जे कार्यान्वित असणारं जे धोरण होतं, ते स्वातंत्र्योत्तर काळातील पहिलं धोरण आलं 68 ला. तेव्हा कोठारी आयोगाच्या पार्श्वभूमीवर झाल्यामुळे 10+2+3 आकृतीबंध होता. जो पुढे सुद्धा आपल्याला नंतरच्या धोरणामध्ये कंटिन्यू झाल्याचं दिसेल. 10+2+3च होता. परंतु आता हे जे 20-20 धोरण आलेलं आहे, यामध्ये मात्र हा आकृतिबंध 5+3+3+4 अशा पद्धतीने त्यामध्ये बदल सुचवलेले आहेत आणि यातला जो पूर्व तयारी स्तर आहे, ज्याला आपण पायाभूत स्तर जे म्हणत आहोत,
ते वय वर्ष 3 पासून ते 8 वर्षापर्यंतचा टप्पा असं याला म्हटलेलं आहे. म्हणजे पायाभूत स्तर, पायाभूत स्तर, त्याच्यानंतरचा प्रिपरेटरी, मग मध्यस्तर आणि माध्यमिक या पद्धतीने हे 5+3+3+4 म्हटलंय आणि हे 5 वर्षाचं जे बालशिक्षण असणार आहे ते वय वर्ष 3 पासनं ते 6 पर्यंतचं बालशिक्षण आणि इयत्ता 1ली-2री जोडणं, असं सुद्धा यामध्ये अभिप्रेत केलेलं आहे. नेक्स्ट स्लाईड घेऊया आपण. मग यामागची भूमिका काय आहे? असा बदल का केला? 5 वर्षाचं पायाभूत शिक्षण असं का म्हटलेलं आहे? याचा जर आपण विचार केला, तर त्यामागचं कारण आपल्याला लक्षात येतं, की जी निरनिराळी संशोधनं झालेली आहेत. म्हणजे साधारणपणे मेंदू विकास कसा होतो याच्यावरती 1960 नंतरची जी संशोधनं आहेत, त्यामध्ये खूप सारं मेंदू आधारित शिक्षण कसं होतं अ, याची संशोधनं दिसून येतात आणि ती अधिक सखोल अशी झाल्याचं का दिसतं? कारण फोटो इमेजिंगचं टेक्निक आलं आणि त्या माध्यमामधनं संशोधकाला अधिक मेंदू ची रचना आणि त्याच्या मुलांच्या मेंदू विकासाचा एक टप्पा आहे आणि तो पहिला टप्पा म्हणून जर त्याच्याकडे बघितलं, तर मेंदू विकासाच्या टप्प्याला अलाइन्ड असं हे पायाभूत शिक्षण आपण इथून पुढे करण्याचा विचार या धोरणाने सुचवलेला आहे. म्हणून 5 वर्षामध्ये 3 वर्ष, 3ऱ्या वर्षी मूल जर बाल शिक्षणासाठी प्रवेश घेत असेल, तर 3 ते 4+ हा छोटा गट, 4+ ते 5+ हा मोठा गट आणि 5+ ते 6+ मध्ये बालवाटिका आणि 6+ तो फर्स्ट मध्ये जाईल. 6+ला फर्स्ट मध्ये जाईल आणि 7+ला सेकंड मध्ये जाईल आणि 8व्या वर्षापर्यंत त्याचा पहिला जो मेंदू विकासाचा टप्पा आहे, तो पायाभूत टप्प्यातलं शिक्षण या पद्धतीने त्याचा वाढ आणि विकास जशा पद्धतीने होणार आहे, त्याला अलाइन्ड हे शिक्षण, पायाभूत शिक्षण असावं आणि वय वर्ष 5 पूर्ण झालेल्या सर्व बालकांना बालवाटिकेमध्ये इयत्ता 1लीच्या अगोदर शाळापूर्व तयारी ही त्यांची पूर्ण झालेली असेल, या पद्धतीने या टप्प्याकडे बघितल्याचं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे ही सगळी संशोधनं जी आहेत ना, ती खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि या लेटेस्ट संशोधनांचा जागतिक पातळीवरती या संशोधनाच्या दृष्टिकोनातनं काय-काय बदल होत आहेत, याचा सर्वंकष विचार करून या आकृतीबंधामध्ये बदल केल्याचं आपल्याला लक्षात येईल. जसं मी सांगितलं, की वयवर्ष 8 पर्यंतचा मेंदू विकासाचा टप्पा, त्यामध्ये होणारे मुलाचे शारीरिक, मानसिक, भावनिक बदल आणि त्याला अनुरूप शिक्षण पद्धती ही पायाभूत शिक्षणामध्ये अपेक्षित आहे. त्याचबरोबर वेगवेगळी जी संशोधनं झालेली आहेत, पायाभूत स्तरावरचं शिक्षण कशा पद्धतीने व्हायला पाहिजेल आहे किंवा ते झालं तर काय पुढच्या शिक्षणावरती परिणाम होतात, नाही झालं तर पुढच्या शिक्षणावर काय परिणाम होतात, हे जर आपण लक्षात घेतले, तर हा किती महत्वाचा टप्पा आहे, हे आपल्याला लक्षात येईल. तर एन-सी-आर-टीने जो अभ्यास केलेला आहे, संशोधन केलेलं आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे, की एक्सपोजर टू प्री-स्कूल एज्युकेशन अँड रिटेन्शन रेट्स अँड अटेंडन्स रेट्स मोस्ट सिग्निफिकंटली इम्पॅक्ट लर्निंग आउटकम्स इन प्रायमरी स्कूल अँड बियॉन्ड. म्हणजे एन-सी-आर-टी मिळालेलं आहे. त्या पुढे त्यांचे म्हणजे बाल शिक्षणानंतर पुढचं जे शिक्षण आहे, त्याची पायाभरणी ही उत्तम झालेली असते. त्यांची शाळापूर्व तयारी झाल्यानंतर ते प्रत्यक्ष शिक्षणाला ज्याला आपण म्हणतो लेखन, वाचन, गणन किंवा औपचारिक शिक्षणाला औपचारिक शिक्षणामध्ये प्रवेश करतात. तर त्यांच्यामध्ये अध्ययन निष्पत्ती साध्यतेचं प्रभुत्व पातळीपर्यंत जाण्याचं प्रमाण हे अधिक असतं. त्याचबरोबर ते शाळेमध्ये टिकून राहण्याचं प्रमाण सुद्धा अधिक असतं. मग हे 2 बाबी या संशोधनाअंती एन-सी-आर-टीच्या संशोधनाअंती सिद्ध झालेल्या आहेत. म्हणून सर्वांपर्यंत हे पायाभूत शिक्षण
पोहोचवणं ही महत्वाची जबाबदारी या धोरणाने अधोरेखित केलेली आहे आणि त्यासाठी पायाभूत शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करणं यावरती भर दिलेला आहे. त्याचबरोबर पायाभूत शिक्षणाच्या टप्प्यावरती काय-काय व्हायला पाहिजे नेमकं शाळापूर्व तयारी अंतर्गत या बाबी सुद्धा सांगितलेल्या आहेत. प्रत्यक्ष धोरण जे 29 जुलै 20 ला जे डॉक्युमेंट आलं ते 66 पानांचं आहे. परंतु 2019च्या मे मध्ये जो ड्राफ्ट आला होता या पॉलिसीचा, त्यामध्ये मात्र हे अधिक सविस्तर बालशिक्षणाविषयी आपल्याला दिल्याचं दिसतं. एक 4-5 पानांमध्ये नेमकी पेडॉगॉजी काय असावी, साहित्य काय असावं, इन्फ्रास्ट्रक्चर काय असावं आणि शिक्षक शिक्षण तिथलं कसं असावं, या सगळ्या तपशीलवार बाबी आपल्याला मूळ ड्राफ्ट डॉक्युमेंटमध्ये बघायला मिळतात. आणि तो सगळा विचार केल्यानंतर त्या प्रत्येकाला काय आधार आहे, हे समजून येतं. आपण जागतिक पातळीवरचा जर विचार केला वेगवेगळ्या संशोधनांचा, तर जागतिक पातळीवरची संशोधनं सांगतात, की ज्यांना क्वालिटी प्री-स्कूल एज्युकेशन मिळालेलं आहे, गुणवत्तापूर्ण, दर्जेदार असं पूर्व प्राथमिक शिक्षण ज्यांना मिळालेलं आहे, पायाभूत शिक्षण ज्यांना मिळालेलं आहे, त्या व्यक्ती हायर इन्कम गटामध्ये येतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे स्वतःची घरं असण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये बेकारी असण्याचं प्रमाण कमी आहे आणि ते कमी म्हणजे गुन्हेगार असण्याची पण त्यांची अ, संख्या ही कमी आहे. थोडक्यात काय, तर ज्यांना पायाभूत शिक्षण मिळतं, त्यांचा शिक्षणाचा पाया पक्का होतो आणि ते पुढील आयुष्यामध्ये एक सक्षम नागरिक म्हणून तयार होतात आणि चांगल्या पद्धतीने आपलं जीवनमान आणि राहणीमान हे राखू शकतात. हे वेगवेगळी संशोधनं जागतिक पातळीवरची आपल्याला सांगत आहेत आणि त्यामुळे आपल्याला सर्वांना याकडे एक नेतृत्व करत असताना या ठिकाणी प्रत्येकाने ही समज आपली वाढवणं गरजेचं आहे, की पायाभूत शिक्षण म्हणजे फक्त लेखन, वाचन, गणन याची पूर्वतयारी करणं असं नव्हे, तर पुढे आपण कसा व्यक्ती होणार आहोत, आपला भावनिक, मानसिक विकास कसा होणार आहे, हे या वयामध्ये जे अनुभव मुलांना मिळणार आहेत, त्यावरती अवलंबून असतो. हे समजून घेऊन या वयामधलं त्यांचं भावविश्व जोपासत आपल्याला अध्ययन अनुभव द्यायचे आहेत. त्यांच्या मानसिक विकास आणि बोधात्मक विकास कसा होतो, हे समजून घेत अध्ययन अनुभव द्यायचे आहेत. आणि ते सगळं करत असताना भाषिक विकासाकडे पण दुर्लक्ष करायचं नाही आणि त्याचबरोबर हे सगळं अत्यंत अनौपचारिकपणे जसं शाळेतून मूल हे घरातून मूल शाळेत आल्यानंतर ती पायाभूत शिक्षणासाठीची जी काही आपली व्यवस्था असणार आहे शाळा म्हणून, ती सुद्धा खूप कुटुंबाच्या जवळची असावी. तिथे झोपण्याची सुद्धा सुविधा असावी मुलाला वाटलं तर. खेळण्याची सुविधा असावी, बागडण्याची सुविधा असावी. मुळामध्ये काय आहे, कुटुंबापासून ते शाळेमध्ये येणं हे जे ट्रान्झिशन आहे, ते अत्यंत बेमालूमपणे व्हावं. कुठलंही मूल शाळेत येताना रडू नये आणि शाळेत आल्यानंतर किंवा शाळेत कधी मी एकदा जाईल या पूर्व प्राथमिक वर्गामध्ये असं त्याला वाटावं. अशा पद्धतीचं तिथलं वातावरण, तिथली वागणूक जे कोण काम करत आहेत, ते शिक्षक असतील, सेविका असतील, मदतनीस असतील, संपर्कात असणारे वेगवेगळे व्हॉलंटिअर्स असू शकतील, समाजातील काही घटक असू शकतील, प्रत्यक्ष पालक सुद्धा. म्हणजे बालकाचा ज्या व्यक्तींशी संबंध येतो, त्या प्रत्येक व्यक्तीनी घरातील आणि बाहेरील त्याला मूल म्हणून समजून घेणं, त्याचं भावविश्व समृद्ध होईल अशा पद्धतीने त्याच्याशी सजगतेने, संवेदनशीलतेने आंतरक्रिया करणं, हे सगळं अत्यंत महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जिजाऊंनी कशा केल्या होत्या, हेच सुद्धा आठव आपण यावेळी करू शकतो. आणखीन एक महत्वाचं संशोधन आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्ली विद्यापीठाने केलेलं आहे आणि ते 2017 मधलं संशोधन हेच सांगतं, की ज्या मुलांना बालशिक्षण किंवा पायाभूत शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळालेलं असेल, दर्जेदार मिळालेलं असेल, त्या मुलांना
नंतरच्या कालावधीमध्ये मूलभूत अध्ययन साधनांवरची पकड चांगली मिळवणं, म्हणजे मूलभूत अध्ययन साधनं कुठली आहे? तर साक्षरता ज्याला आपण अर्ली लिटरसी म्हणत आहोत. ती साक्षरता मिळणं, अंकगणन क्रिया, मूलभूत क्रिया येणं, ही जी अध्ययन साधन आहेत, टूल्स ऑफ लर्निंग ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती त्याची पकड मजबूत होते आणि ही पकड जर मजबूत झाली, तर कुठल्याही विषयाचं ज्ञान त्याला स्वतःच्या स्वतः मिळवणं हे अवघड जात नाही. हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचं 2017 मधलं संशोधन सांगतं. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे, की मूल शाळेमध्ये 5 वर्ष येतंय, 7 वर्ष येतंय, 8 वर्ष येतंय, 8वी पर्यंत येतंय आणि तरीसुद्धा मुलाला या मूलभूत अध्ययन साधनांवरती पकड आलेली नाही. अशी वेगवेगळी संशोधनं आपल्याला सांगतायत आणि या समस्येचं उत्तर शोधायचं असेल, तरी सुद्धा त्याचं बीज हे पायाभूत शिक्षणामध्ये आहे, हे आपल्याला लक्षात येईल आणि म्हणूनही पायाभूत शिक्षणाचा टप्पा हा अत्यंत महत्वाचा आहे. देश पातळीवरती आज जर आपण बघितलं, तर जी बालकं शाळेमध्ये आलेली आहेत, इयत्ता 3री पर्यंत शिकलेली आहेत, पण इयत्ता 3रीच्या प्रत्येक 3 विद्यार्थ्यांपैकी एकाला मूलभूत वाचन येत नाही आणि दोनांना मूलभूत गणन आणि गणितावरील क्रिया येत नाहीत. मग याला आपण अध्ययन आपत्ती म्हणत आहोत. अध्ययन आपत्ती किंवा लर्निंग क्रायसिस आणि याचं उत्तर आपल्याला शोधायचं असेल, तर आपल्याला हे पायाभूत शिक्षण, दर्जेदार असं पायाभूत शिक्षण प्रत्येक मुलापर्यंत नेता आलं पाहिजे, हे या धोरणामध्ये सांगितलेलं आहे आणि ते सुद्धा अत्यंत संवेदनशीलतेने या वयोगटामध्ये त्यांच्या वाढ आणि विकासाची टप्पा लक्षात घेऊन त्या पद्धतीने आपल्याला देता आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं त्याची साक्षरतेची व्याख्या काय आहे? अंकगणन क्रियेची पूर्वतयारी व्हावी किंवा साक्षरतेची पूर्वतयारी या बालशिक्षणाच्या माध्यमातून व्हावी. म्हणजे नेमकं काय व्हावं? हे सुद्धा अनफोल्ड होणं, समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं, की यामध्ये 9 जानेवारीला जे निलेश निमकर सरांचं सत्र झालेलं आहे, ते आपण पुन्हा एकदा आठवणं, त्याच्यातल्या बाबी लक्षात आणणं, त्याच्याशी जोडणी करणं, हे खूप महत्वाचं आहे. कारण सरांचं खूप मोठं काम आहे या क्षेत्रामध्ये. 17,000 पेक्षा अधिक सोबत त्यांनी काम केलेलं आहे. आणि या सोबत काम करत, करत आणि स्वतःचं संशोधन, अद्ययावत नॉलेज या सगळ्याची सांगड घाललेली आहे. त्यामध्ये मूलभूत साक्षरता म्हणजे काय? आणि त्याची पूर्वतयारी करून घ्यायची, म्हणजे कसे अध्ययन अनुभव द्यायचे, ते पण आपण लक्षात आणणं, त्याच्याशी जोडणी करणं महत्वाचं ठरेल. पुढची स्लाईड बघू. नेक्स्ट प्लीज. आता आकृतिबंधामध्ये काय बदल केलेत हे आपल्याला कळलंय आणि वय वर्ष 3 पासून ते 8 वर्षापर्यंत हा जो पूर्ण टप्पा आहे मुलांच्या शिकण्याचा, तो सगळा टप्पा म्हणजे असा आहे, की जेव्हा मूल हे खूप जास्त जिज्ञासू असतं. त्याच्या प्रत्येक पंच ज्ञानेंद्रियांना वेगवेगळे अनुभव घ्यायची इच्छा असते किंवा ती सजगता त्याच्यामध्ये खूप असते आणि ते उत्सुक असतं. हे करून पाहू, ते करून पाहू या दृष्टिकोनातनं आणि त्याचबरोबर हे एक महत्वाचं असतं, की ही म्हणजे वयाच्या 6व्या वर्षापूर्वीच त्याच्या मेंदूचा विकास हा 85% पेक्षा अधिक होतो. म्हणजे शिकण्याची गती, मेंदू विकासाची गती पण ही खूप जास्त असते आणि म्हणून या वयामध्ये त्यांना जे अनुभव द्यायचे आहेत, ते खूप विचारपूर्वक देण्याची गरज आहे. पण वस्तुस्थिती जर आपण बघितली, तर आपल्याला असं लक्षात येतं, की सर्वदूरपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत हे 3रं धोरण आलंय असं आपण म्हणतोय. पण पहिल्या धोरणानंतर किंवा 2ऱ्या धोरणानंतर सुद्धा हे बालशिक्षणाकडे ज्या पद्धतीने त्याचं सार्वत्रिकरण व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी कमी शिकलेली व्यक्ती असली तरी चालू शकते किंवा लहान वयोगटाला कोणतीही व्यक्ती शिकवू शकते. हा समज पेक्षा हा गैरसमज ठेवून वेगवेगळ्या खाजगी बालवाड्या
सुरू झाल्याचं आपल्याला दिसतं किंवा या वेगवेगळ्या ज्या बालशिक्षणाच्या शाळा आहेत, ज्या वेगवेगळ्या केंद्रांमध्ये हे बालशिक्षण दिलं जातं, तिथे कुणीही शिकू शकतं, हा गैरसमज दूर करण्याची गरज ही या धोरणामध्ये सांगितलेली आहे. मग आता प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा आणि शिक्षण असं म्हटलेलं आहे याला अर्ली चाइल्ड केअर अँड एज्युकेशन. म्हणजे लहान वयामध्ये मुलांच्या मनाची, भावनांची, शरीराची काळजी कशी घ्यायची आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे आणि त्यासोबतच ही सगळी काळजी घेत-घेत त्यांना शिक्षणाची पूर्वतयारी करायची आहे. या दृष्टिकोनातनं या शिक्षणाकडे बघावं. यासाठी ई असं नाव दिलेलं आहे आणि 3 ते 6 वयोगटाच्या मुलांसाठी अंगणवाडी असेल, बालवाटिका असेल, पूर्वशाळा असतील, तर या ठिकाणी सुरक्षित आणि उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं, ते मोफत मिळावं, या पद्धतीची अपेक्षा आहे. धोरणाचा मसुदा जर तुम्ही बघितला 19चा, तर त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं, की हे शिक्षण वयाच्या 3 वर्षापासनं आर-टी अंतर्गत आणलंच पाहिजे. आणि ते आणलं, तर कायद्याच्या अंतर्गत आणलं, तर त्याचं सार्वत्रिकीकरण हे एन्शुअर केलं जाईल, सुनिश्चित केलं जाईल. परंतु आता 66 पाणी डॉक्युमेंटमध्ये त्याची तेवढी स्पष्टता आपल्याला दिसत नाही या डॉक्युमेंटमध्ये. फक्त आणलं तर उत्तम आहे किंवा त्या पद्धतीची एक वाक्यरचना आहे, की आलं तर उत्तम होईल, असं यामध्ये आहे. परंतु ज्या राज्यांना नव्हे देशामधील प्रत्येक राज्यामध्येच आपल्याला हे लक्षात येईल, की पूर्व प्राथमिक शिक्षण हे आपल्या देशामध्ये दुर्लक्षित राहिलेलं आहे आणि त्याचं सार्वत्रिकीकरण केवळ महाराष्ट्रातच नाही, तर निरनिराळ्या राज्यांमध्ये पण होऊ शकलं नाही. आणि देश पातळीवरती वेगवेगळ्या राज्यांचा विचार केला, तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा निरनिराळ्या पद्धतीने हे शिक्षण चालतं. वेगवेगळ्या विभागांमार्फत चालतं आणि आता सुद्धा नवीन धोरणामध्ये तशाच पद्धतीने एक थोडं म्हटलेलं आहे, की वेगवेगळ्या याच्या विभागांच्या समन्वयाने चालावं. मग ठीक आहे, समन्वय करावाच लागेल. मुद्दा हा आहे, की आपण सार्वत्रिकीकरणासाठी नव्याने ही सगळी उभारणी करावं लागेल. भरपूर शाळा आपल्याला पूर्व प्राथमिक शिक्षण, पायाभूत शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातनं अ, त नव्याने निर्माण कराव्या लागणार आहेत. पूर्व प्राथमिकची संधी असणाऱ्या आणि आहे त्या शाळांमध्ये कसं सुरू करता येईल, हा सुद्धा विचार यामध्ये खूप महत्वाचा आहे. या दोनही माध्यमामधनं आपल्याला सार्वत्रिकीकरण करावं लागणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पूर्व प्राथमिक शाळा ज्या ठिकाणी प्राथमिक शाळा उपलब्ध आहेत, तिथेच आपल्याला पूर्व प्राथमिक शाळा जोडून पायाभूत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देता आली, तर हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आपलं असणार आहे. पण काही ठिकाणी प्राथमिक शाळा नाही म्हणून कमी मुलं आहेत आणि म्हणून पूर्व प्राथमिकची सुविधा पण नाही, असं करून आपल्याला चालणार नाही. तर या दोनही अँगलनी काम करावं लागणार आहे आणि त्या माध्यमामधनं पूर्व प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करायचं आहे. पायाभूत शिक्षण हा मध्ये 0 to 3 आणि 3 to 6 आणि 6 to 8 अशा पद्धतीने आपल्याला एक टप्पे साधारणपणे दिसतात. 0 to 3 साठी सुद्धा काम करायचं आहे. मग ते वेगवेगळ्या माध्यमामधनं असेल, वेगवेगळे विभाग त्याच्यासाठी काम करत आहेत. पण त्यातला शिक्षणाचा पैलू सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि पॅरेंटिंगचा खूप महत्वाचा आहे 0 to 3 साठी आणि यासाठी एन सुद्धा काम करणार आहे. आणि 3 ते 6 हा जो वयोगट आहे, त्याच्यामध्ये छोटा गट, मोठा गट आणि बालवाटिका असं आपण म्हणत आहोत आणि इयत्ता 1ली-2री हा 6 ते 8 साठी असणार आहे. तर प्रत्येक जो आपण वयोगट म्हणत आहोत, तो आपल्या सोयीने समज हे करण्याच्या दृष्टीने आपल्याला त्यात लक्षात घ्यायचंय, की इयत्ता साधारणपणे 1 वर्षाचं मूल किती शब्द बोलू शकतं? तर नुकतं बोलायला शिकलेला आहे. तो किती शब्द बोलू शकतो? आणि तेच नंतर आपण 2 वर्षाच्या मुलाकडे बघितलं, नंतर आपण 3 वर्षाच्या मुलाकडे बघितलं, तर साधा एक एक्झाम्पल म्हणून जर भाषिक विकासाकडे बघितलं, तर दर दिवशी 10-12 शब्द शिकणारं मूल वयाच्या 3 वर्षापर्यंत शब्द आणि वाक्य पण बोलू लागतं. म्हणजे त्याच्या शिकण्याची गती
ही खूप जास्त असते आणि शिकण्याची गती जास्त असल्यामुळे आपली जबाबदारी अधिक वाढते, की त्याला पोषक असे अनुभव देणं. आणि ती अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ही पायाभूत शिक्षणाला आपल्याला पार पाडायची आहे. आणि ते करत असताना एक मी पुन्हा-पुन्हा सांगत आहे आपल्याला, की ते अनौपचारिक शिक्षणाचाच हा भाग असणार आहे. इथे फार फॉर्मल आपल्याला व्हायचं नाही आहे. परंतु अनौपचारिकपणे म्हणत असताना कुटुंबातून तो शाळेत जेव्हा येणार आहे पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी, तेव्हा शाळा सुद्धा कौटुंबिक वातावरणासारखी त्याला वाटावी. अगदी सहजतेने त्याचं शिक्षण व्हावं. तर ते कसं व्हावं? तर बहुस्तरीय असावं, वेगवेगळ्या पद्धतीने, त्याच्या मूडनुसार, त्याच्या मर्जीनुसार, त्याला वाटेल तसं, खेळाच्या माध्यमातनं, कृतीच्या माध्यमातनं आणि मुलांना या वयापासूनच आव्हान आवडत असतं. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाला उडी मारायला सांगितलेली आहे. त्याची उडी जवळ पडती आहे, कारण ते लहान आहे मूल. आणि तेच जर त्याला आपण म्हटलं, की हे खेळणं ठेवलंय, आता याच्यावरून तुला पुढे उडी मारायची आहे. तर तो त्यामध्ये त्याला जो आनंद मिळणार आहे, कारण त्यांनी ते एक आव्हान पार केलेलं असणार आहे. असं प्रत्येक गोष्टीमध्ये असणार आहे. आणि म्हणून आव्हानं निर्माण करत त्याचं शिकणं कसं होईल, जिज्ञासा जोपासत त्याचं शिकणं कसं होईल, या पद्धतीचं लवचिक परंतु पृच्छावर आधारित आणि खेळ, कृती, क्रीडा या माध्यमामधनं शिक्षण कसं द्यायचंय, हे सगळं आपल्याला या स्तरासाठी विचार करायचा आहे. पूर्व अध्ययन स्तर, पूर्व अध्ययन वर्ग हा 5 वर्ष वयापूर्वीचं प्रत्येक मूल या बालवाटिकेमध्ये आलं पाहिजे आणि इयत्ता 1ली मध्ये प्रत्यक्ष प्रवेश पुढची स्लाईड घेऊया आपण. आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज वेगवेगळ्या राज्यामध्ये काम करत आहेत. म्हणजे हे केंद्र पातळीवरच्या जरी ह्या मिनिस्ट्रीज आपल्याला दिसत असल्या, तरी वेगवेगळ्या राज्यांमध्ये पूर्व प्राथमिकची जबाबदारी ही वेगवेगळ्या विभागांकडे आहे, असं आपल्याला लक्षात येईल. आपल्याकडे जास्तीत जास्त अंगणवाड्या आपल्याकडच्या अंगणवाड्या ज्या आहेत, आपल्या राज्यामधला जर विचार केला, तर या सगळ्या महिला बालविकास ICDSच्या अंतर्गत येतात. त्याचबरोबर बाल शिक्षण हे 4 प्रकारे आपल्याकडे चालू आहे. की को-लोकेटेड अंगणवाडीच्या माध्यमातून आहे. पूर्व प्राथमिकच्या स्वतंत्र शाळा आहेत, ज्या खाजगी संस्थांमार्फत चालवल्या जातात किंवा काही पूर्व प्राथमिकचे वर्ग लोकल बॉडी स्कूल्समध्ये आहेत किंवा खाजगी स्कूल्समध्ये आहेत. अशा पद्धतीने पण चालवल्या जातात. आणि हे सगळे जे प्रकार आहेत, त्या माध्यमामधनं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, ते कुठलंही राज्य असेल, तरी वेगवेगळ्या मिनिस्ट्रीनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आता आपण MHRDला मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणत आहोत आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी याची क्वालिटीची ओनरशिप घ्यावी, असं जरी म्हटलेलं असेल, तरी बरचसं फंडिंग हे WCDकडे या गोष्टीसाठीचं असणार आहे, जातं आणि त्या माध्यमातून त्यांच्या या जास्त अंगणवाडीत आहेत. त्याचबरोबर फॅमिली आणि हेल्थ केअरचा पण कॉम्पोनंट यामध्ये खूप महत्वाचा आहे. कारण पायाभूत शिक्षण हे त्यांचं आरोग्य, त्यांचं न्यूट्रिशन ज्याला आपण म्हणतो हेल्थ, न्यूट्रिशन आणि शिक्षण या तिन्ही कॉम्पोनंटच्या माध्यमामधनं हे पायाभूत शिक्षण हे पुढे जाणार आहे. आणि म्हणून हे तीनही डिपार्टमेंट त्याचबरोबर ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटच्या सुद्धा आश्रमशाळांमध्ये सुद्धा अंगणवाड्या किंवा पूर्व प्राथमिक पायाभूतची शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जावी किंवा केंद्रीय विद्यालयांमध्ये सुद्धा सुरू करून दिली जावी, असं म्हटलेलं आहे. थोडक्यात काय तर ज्या ठिकाणी ज्या व्यवस्थापनाच्या ज्या प्राथमिक शाळा आहेत, त्या प्रत्येक प्राथमिक शाळेमध्येच आपल्याला पूर्व प्राथमिकची सुविधा जर उपलब्ध करून देता आली, तर त्यामधलं पायाभूत शिक्षण हे अधिक दर्जेदार असण्याची शक्यता वाढणार आहे. कारण ते इतर मुलांसोबत म्हणजे त्यांचा जो इयत्ता 1ली-2रीचा टप्पा जो आपण पायाभूतला जोडलेला आहे, तो सुद्धा एक समग्रपणे एका ठिकाणी, एका विचाराने तो होऊ शकणार आहे. आणि ते जे ट्रान्झिशन आहे, ते पण खूप स्मूथली होण्याचे चान्सेस वाढणार आहेत. गळती कमी होणार आहे.
शिकण्याची आणि दर्जेदार शिक्षण मिळण्याची शक्यता अधिक वाढणार आहे. म्हणून ज्या व्यवस्था आहेत प्राथमिक शिक्षणाच्या, त्या ठिकाणी जर आपल्याला पूर्व प्राथमिक जोडता आलं, तर ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी आपली असणार आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये. आणि जिथे-जिथे अगदी पॉकेट्समध्ये अगदी कमी संख्येच्या मुलांपर्यंत पण आपल्याला जायचं आहे, तिथे आपल्याला स्टँड अलोन अंगणवाडी किंवा प्री प्रायमरी सेंटरसाठी सुद्धा तयार राहावं लागणार आहे. आणि या सर्व माध्यमांमधनं आपल्याला पुढे अ, अ, सार्वत्रिकीकरण करायचं आहे पायाभूत शिक्षणाचं. आणि या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं जे अकॅडमिक इन्स्टिट्यूट्स आहेत, ते एस-सी-आर-टी आहे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण आहे, डाएट आहे आणि त्यामुळे या प्रत्येक एस-सी-आर-टीमध्ये ई-सी-सीचा किंवा पायाभूत शिक्षणासाठीचा एक स्वतंत्र सेल असावा. त्याचबरोबर ज्या अंगणवाडी सेविका आत्ता कार्यरत आहेत, त्यांचं सक्षमीकरण कसं करायचं आहे आणि भविष्यामध्ये जे शिक्षक आपण व्हिज्युअलाइज करत आहोत, की पायाभूत स्तरासाठी कशा पद्धतीचं सेवापूर्व शिक्षण घेतलेले शिक्षक असावेत. 4 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स केलेले. तर त्याही दृष्टिकोनातनं काही योजना कराव्या लागणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होणं. म्हणजे सध्या ज्या अंगणवाडी सेविका, शिक्षक आहेत त्यांच्या आणि येणाऱ्या 4 वर्ष इंटिग्रेटेड कोर्समधनं येणाऱ्यांचं सुद्धा सातत्याने कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट होण्यासाठीचा ही सुद्धा जबाबदारी या अकॅडमिक इन्स्टिट्यूटला त्याचं लीडरशिप करायचं आहे. आणि या सगळ्यांमध्ये अत्यंत महत्त्वाचा जो घटक आहे, तो लोकल स्पेसिफिक आणि कॉन्टेक्स्चुअलाइज्ड रिसोर्सेस हे प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला लागणार. म्हणजे पूर्व प्राथमिक स्तरापासून वय वर्ष 3 ला मूल जेव्हा शाळेत येणार आहे, तेव्हा त्याची स्वतःची भाषा काय आहे? कुटुंबातली भाषा तो काय बोलत आहे? त्याची संस्कृती काय आहे? त्याच्या परंपरा काय आहेत? त्यामधलं त्याचं ज्ञान काय आहे? हे सगळं समजून घेत त्या स्तरावरच्या शिक्षकाला त्याच्याशी निगडीत अनुभव देत पुढे जायचं आहे. त्यामुळे एस-सी-आर-टी, डाएट आणि रा यांना सुद्धा ह्या वेगवेगळ्या संस्कृती, स्थानिक भाषा, स्थानिक गोष्टी, अ, गाणी, त्यांचे सण, संस्कृती हे समजून घेऊन त्याच्याशी रिलेटेड भरपूर असं मटेरियल या व्यावसायिक विकासासाठी शिक्षकांच्या जे आपण करणार आहोत त्यामध्ये सुद्धा आणि पूर्व प्राथमिकसाठी जे करिक्युलम रिव्हिजन करणार आहोत त्यामध्ये सुद्धा घ्यावं लागणार आहे. आणि म्हणून रिसोर्स सेंटर आणि डॉक्युमेंटेशन हे अत्यंत महत्वाची जबाबदारी या संस्थांना पार पाडायची आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं स्थानिक कोणकोणत्या वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, कोणकोणत्या समाजातली मुलं आता बालशिक्षणासाठी येणार आहेत, कुणीही बालशिक्षणापासून वंचित राहणार नाही. ही सगळी जबाबदारी जर आपल्याला घ्यायची असेल, तर त्यांच्या भाषेमधनं भरपूर असं साहित्य विकसित करावं लागेल. आज ते स्क्रिप्टेड असेल असं आपल्याला सांगता येणार नाही. कारण आपण म्हणतो, की दर 10 कोसांवरती भाषा बदलते. एक छोटं केंद्र घेतलं, तरी सुद्धा आपल्याला तिथे विविध भाषा बोलणारे व्यक्ती आपल्याला मिळू शकणार आहेत. म्हणून त्या भाषेमधली गाणी कुठली आहेत, त्या भाषेमधल्या गोष्टी कुठल्या आहेत, याचं स्क्रिप्टिंग करणं, ते लिहून काढणं, त्या व्यक्तींशी संपर्क करणं आणि त्या माध्यमातनं त्या मुलांना घरी जे कानावर पडतंय, तेच मला शाळेतही काहीतरी ऐकायला मिळतंय, त्या गोष्टी ऐकायला मिळतायत. असं वातावरण आपल्याला करावं लागेल आणि ही खूप महत्वाची भूमिका या अकॅडमिक इन्स्टिट्यूशनला निभवायची आहे आणि त्याचं नेतृत्व करायचं आहे. आणि त्याचबरोबर एक टीचर एज्युकेटरचं स्वतंत्र केडर हे पायाभूत शिक्षणासाठी आपल्याला भविष्यात तयार करावं लागणार आहे. त्याची सुद्धा लीडरशिप ही या संस्थांना करायची आहे. नेक्स्ट आता मी जसं म्हटलं, त्याप्रमाणे एकूण 4 प्रकारे सध्या बालशिक्षणाची व्यवस्था आपल्याला दिसते, की अंगणवाडी ज्या स्टँड अलोन आहेत किंवा ज्या शाळांमध्ये प्री स्कूल ह्या प्राथमिक शाळांमध्ये लोकेटेड आहेत किंवा स्टँड अलोन अंगणवाडीज आहेत किंवा स्टँड अलोन प्राथमिक शाळा आहेत किंवा स्टँड अलोन प्राथमिक शाळा स्टँड अलोन पूर्व प्राथमिक शाळा किंवा प्राथमिक शाळेमध्ये कोलोकेट केलेल्या शाळा. अशा 4 प्रकारे सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साधारणपणे पूर्व प्राथमिक शिक्षण दिलं जातं. आणि या सर्वांमधनं जास्तीत जास्त मुलं
या कोणत्याही प्रकारच्या शाळांमध्ये कशी येतील? कारण जी वय वर्ष 3 ला 100% मुलं आजही शाळेत येत नाहीत, हे वास्तव आपल्याला स्वीकारायचं आहे आणि ते वास्तव लक्षात घेऊन या वयोगटातली 100% मुलं 2025 पर्यंत या शाळांमध्ये यावीत आणि जिथं-जिथं गरज आहे, त्या-त्या ठिकाणी पूर्व प्राथमिकची अधिक सुविधा आपल्याला निर्माण करायची आहे. त्याचं मॅपिंग करणं, त्याचा डेटा कलेक्ट करणं आणि त्या योग्य अशा सांख्यिकीच्या आधारे पूर्व प्राथमिकची व्यवस्था उभी करणं आणि ती दर्जेदार असणं, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं, ही सगळी आव्हानं आपल्या पुढे असणार आहेत आणि हे काम अगदी मिशन मोडमध्ये व्हावं, असं या धोरणामध्ये म्हटलेलं आहे. 2025 ते 30 च्या दरम्यानच आपल्याला हे सगळं करता यावं. पायाभूत शिक्षणावरती अत्यंत भर या धोरणामध्ये दिलेला आहे. त्याचं कारण आहे, की आपण शिक्षणातील वेगवेगळ्या समस्यांच्या दुरुस्तीला सुरुवात करायची असेल, तर आधी दर्जेदार प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण यामध्ये जर आपण यश मिळवू शकलो, तर पुढचा प्रत्येक टप्पा शिक्षणाचा, प्रत्येक स्तर हा आपल्याला सोपा जाणार आहे. आपण जर इतर देशांचा विचार केला, तर आपल्याला लक्षात येईल, की फिनिश एज्युकेशन आज एक चांगलं एज्युकेशन पद्धती आहे म्हणून जगपातळीवरती त्याला मान्यता मिळालेली आहे किंवा त्या देशाकडे बघितलं जातं. काही लोक असं पण म्हणतात, काय 55 लाख लोकसंख्या आहे आणि कमी लोकसंख्येचा देश असल्यामुळे त्याला शक्य आहे. पण आपण मुळामधनं जर विचार केला, की का त्यांना हे शक्य झालं, तर 1970 साली फिनिश एज्युकेशन सिस्टममध्ये आज जे आपल्याला समस्या दिसतात, त्या तेव्हा त्यांना पण भेडसावत होत्या. त्यांच्याकडे पायाभूत शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालेलं नव्हतं. त्याचबरोबर बेकारी ही 35% होती आणि जे इंडस्ट्रीला अपेक्षित कौशल्य आहेत, त्या कौशल्यांचा पण गॅप होता. ह्या सगळ्या समस्या त्यांना 1970 मध्ये जाणवल्या आणि त्यावरती फिनलंडमध्ये विचारमंथन झालं आणि त्यांनी हे ठरवलं, की सुरुवात करायची तर पायाभूत शिक्षणापासून बदल करायला सुरुवात करायची आणि ती त्यांनी त्या पद्धतीने केली आणि आज त्याला त्याचे 30 वर्षानंतर परिणाम आपल्याला दिसत आहेत. हा जर एक आपण शिकण्यासारखा मुद्दा म्हणून जर फिनिश एज्युकेशनचा बघितला, तर आपल्याला लक्षात येईल, की आपण या टप्प्यावरती आहोत आणि आपण 20 वर्षामध्ये हे बदल करू शकतो जर मनामध्ये ठरवलं तर. आणि 20 वर्ष हे परिणाम मिळाल्याचं लक्षण असेल, पण सुरुवात आपल्याला आजपासून करायची आहे. त्यांनी काय कुठेही कॉम्प्रोमाईज केलं नाही क्वालिटीशी, की म्हणजे त्या ठिकाणी त्या देशामध्ये प्रत्येकाला शिक्षण मोफत आणि सरकारी शाळांमधनंच दिलं जातं. 98% शाळा ह्या सरकारी आहेत आणि तिथे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असणं वगैरे ह्या सगळ्या सुनिश्चितता त्यांनी केल्या. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शिक्षण हे 5 वर्षाचं आहे. म्हणजे ज्याला आपण सेवापूर्व शिक्षण म्हणतो, ते 5 वर्षाच्याच सेवापूर्व शिक्षणातनं प्रत्येक टप्प्यावरचा शिक्षक तयार झाला पाहिजे. तो इंटिग्रेटेड अप्रोचने तयार झाला पाहिजे. ही भूमिका, स्ट्रॉंग भूमिका त्यांनी घेतली आणि क्वालिटीशी कॉम्प्रोमाईज न करता त्यांनी पायाभूत शिक्षण बदललेलं आहे. त्याचे परिणाम या देशाला मिळालेत, हे आपल्याला लक्षात येतं आणि त्या ठिकाणी तेवढी आर्थिक तरतूद सुद्धा त्यांनी केलेली आहे. आपण जर बघितलं, आपल्या देशाचा जर तुलनात्मक विचार केला, तर पहिल्या धोरणामध्ये 6% आपल्या जी-डी-पीच्या शिक्षणावरती गुंतवणूक असावी किंवा दुसऱ्या धोरणातही तसं म्हटलं आणि आता हे तिसरं धोरणही तेच म्हणत आहे, की किमान 6% तरी जी-डी-पीच्या आपल्याला गुंतवणूक शिक्षणावरती करता आली पाहिजे. पण वास्तव जर बघितलं, तर 2017-18चं जे नॅशनल इकॉनॉमिक सर्व्हे आहे, ते सांगतं, की आपण आत्ता सध्या म्हणजे त्या वर्षामध्ये 2.7% पर्यंत आपण गुंतवणूक शिक्षणावर करतोय. आणि त्याच्या उलट फिनलंड हे 7.2% शिक्षणावरती गुंतवणूक करते. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर हायर एज्युकेशनमध्ये जास्त कॉम्पोनंट जेवढा काही आपण इन्व्हेस्ट करत आहोत, त्यामध्ये आपला विचार आपल्या देशामध्ये असा झालेला आहे, की जास्त हायर एज्युकेशनला तरतुदीची गरज आहे. परंतु खरोखर धोरणामध्ये जे सांगितलेले बदल आहेत आणि येणारा भविष्यातील भारत या धोरणाने जी स्वप्न पाहिलेली आहेत, त्या पद्धतीने तयार व्हावा, असं आपल्यापैकी प्रत्येकाला एक भारतीय म्हणून वाटत असेल, तर पायाभूत शिक्षणावरती आपण अधिकाधिक गुंतवणूक करण्याची गरज आहे. जी-डी-पीच्या 6% जर म्हणतोय आपण, तर त्यातला 3% हा जर आपण पायाभूत शिक्षणावरती लवकरात लवकर करू शकलो, तर याचं गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण हे करण्या
करण्याला पाठबळ मिळेल. कारण बऱ्याच गोष्टी या आर्थिक तरतुदीशिवाय आपल्याला करता येणार नाहीयेत आणि इथलं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला चांगलं असावं लागणार आहे. इथे मुलांनी वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून खेळावं ही आपली अपेक्षा आहे. खूप असं भरपूर साहित्य तिथं उपलब्ध असावं. ज्याला जे प्रिंट रिच एन्व्हायर्नमेंट तिथे असावं. प्रत्यक्ष त्याला लिहायला वाचायला जरी आपल्याला पूर्व प्राथमिकमध्ये शिकवायचं नसेल, तरी त्याच्या शिकण्याची पूर्वतयारी व्हावी. या पद्धतीने विविध भाषा ऐकण्याची, पाहण्याची संधी त्याला मिळावी. ही सगळी आपली स्वप्न जर पूर्ण व्हायची असतील, तर ही गुंतवणूक पायाभूत स्तरावरील वाढवणं याशिवाय पर्याय नाही आणि ती गुंतवणूक म्हणून बघणं, तो खर्च म्हणून न बघता ती गुंतवणूक म्हणून बघणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण नेक्स्ट स्लाईड घेऊया. आता यामध्ये प्रारंभिक बाल्यावस्थेतील निगा आणि शिक्षणाचा आराखडा करण्याची जबाबदारी ही एन-सी-ई-आर-टी वरती दिलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं एन-सी-ई-आर-टीनी काम सुद्धा सुरू केल्याचं आपल्याला लक्षात येतं. एन-सी-ई-आर-टीला 2 प्रकारचे करिक्युलम फ्रेमवर्क हे बालशिक्षणासाठी करायचे आहेत. 0 to 3 या वयोगटासाठी 1 आणि 3 ते 6 या वयोगटासाठी 1. तर मला स्वतःला असं वाटतं, की 3 ते 8 साठी तो पुढचा टप्पा ते लक्षात घेऊन ते पुढचं ई-सी-सी फ्रेमवर्क ते करतील आणि त्याला आपण पायाभूत शिक्षणाचं फ्रेमवर्क असं म्हणूया. 0 to 3 मध्ये ते जसं पालकांसाठी महत्त्वाचं असणार आहे, तसंच 0 to 3 मधलं शिक्षण देणं हे आपण सुद्धा समजून घेण्याची गरज आहे, की 0 to 3 मधल्या पालकांचं उद्बोधन, लीडरशिप कशी करायची आहे, तर या वयोगटापासूनच आपण दुरुस्त करायला सुरुवात करणार आहोत. असं जर म्हटलं, तर जसं-जसं संशोधन पुढे गेलेलं आहे मेंदूशास्त्रामधलं किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं, तसं-तसं आपल्याला हे लक्षात आलेलं आहे, की मूल जेव्हा गर्भामध्ये असतं, तेव्हा सुद्धा त्याच्यावर संस्कार करता येतात आणि वेगवेगळ्या महिन्यांमध्ये त्या ज्या गर्भाची वाढ आणि विकास होत असते, त्याप्रमाणे त्याला पण काही अनुभव हे द्यायचे असतात आणि त्या अनुषंगाने गर्भसंस्कार हे वेगवेगळ्या ठिकाणी त्या पद्धतीने माता चं त्याचबरोबर पालकांचं म्हणजे माता आणि पिता दोघांचंही उद्बोधन करणं, त्याचबरोबर कुटुंबाचं उद्बोधन करणं, या वेगवेगळ्या कार्यशाळा किंवा त्याबद्दलची सजगता ही समाजामध्ये वाढत आहे आणि ती वाढवत नेणं हे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण त्याच्यावरतीच आपण 3 वर्षाचा जो बालक आपल्याकडे येणार आहे, तो 0 to 3 मध्ये त्याचं भरण-पोषण कसं झालेलं आहे, त्याचं मेंदू विकासासाठीचं जे सगळं त्याच्याशी बोलणं आहे, त्याच्याशी बोलणं असेल, त्याच्या कानावर पडणारे जे सगळे वाक्य, शब्द असतील, या सगळ्यांचा परिणाम सुद्धा या 3 to 6 मध्ये असणार आहे. म्हणून ज्या मुलांना कुटुंबामध्ये असताना चांगल्या पद्धतीचा आहार मिळतो, त्यांच्या भावनिक विकासाचा योग्य पद्धतीने विचार केलं जातं. "तू लहान आहेस, तुला काय कळतं? तू गप्प बस, इकडे लक्ष नको देऊ." अशा पद्धतीचे वाक्यप्रयोग न करता, की त्याला त्या वेळी त्याच्या भावना समजून घे. "तुला हे नको वाटतंय का? नको करूया. हे जेवायला नकोय का? ठीक आहे, हे दुसरं करूया. आता गाणं ऐकायचंय का? मी गाणं ऐकवणार आहे." म्हणजे अशा पद्धतीने अगदी छोट्या-छोट्या मुलांच्या भावनांचा आदर करत, त्याची मानसिकता समजून घेत, त्याची शारीरिक अवस्था समजून घेत, ते मूल घडत गेलं, तर त्याचा योग्य विकास होणार आहे. कारण आपण बघितलं, की या वयामध्ये 0 to 3 आणि 3 to 6 मध्ये मुलाच्या मेंदूचा विकास हा खूप झपाट्याने होतो. मेंदूचा विकास झपाट्याने होतो, याचाच अर्थ वेगवेगळा जो विकास आहे त्याचा भावनिक असेल, बोधात्मक असेल, क्रियात्मक असेल, ज्ञानात्मक असेल, ह्या सर्व प्रकारचा विकासाचा झपाट्याने वाढण्याचा, गतीने वाढण्याचा हा कालावधी असतो आणि म्हणून प्रत्येक वेळी ही सजगता पालकांमध्ये, पालकांशिवाय इतर कुटुंबामधील जे व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये की आपले शब्दप्रयोग कसे असावेत, मुलांशी कशा पद्धतीने वाकावं, इथपासून आपल्याला करावं लागणार आहे आणि म्हणून
या ज्या संस्था आहेत, अकॅडमिक लीडरशिप करणाऱ्या या संस्था, त्याचबरोबर बालकाशी संबंध येणारे जे पहिले घटक आहे ते म्हणजे शिक्षक. शिक्षक त्याचबरोबर जी सगळी पर्यवेक्षी यंत्रणा आहे, यांनी हा विषय मुळातून समजून घेणं, सजगतेने भाषेचा वापर करणं, मुलांच्या भावभावनांचा आदर करत, त्याला समजून घेत, त्याची वाढ आणि विकासाची अवस्था समजून घेत त्याला अध्ययन अनुभव देणं, हे खूप महत्वाचं आहे आणि यासाठी बहुपैलू असा हा आराखडा आपल्याला करावा लागणार आहे. यामध्ये मुळाक्षरं, भाषा, संख्या, मोजणी, रंग, आकार अ, हे सगळं आपल्याला त्याला खेळ, कोडी या माध्यमामधनं, कृतीच्या माध्यमामधनं प्रत्यक्ष अनुभव घेऊन शिकवायचा आहे. याला आता तू गिरवत बस असं 3 ते 6 वयोगटातल्या मुलाला आपल्याला सांगायचं नाहीये. तर या अक्षरावरती मणी ठेवून दाखव, गोट्या ठेवून दाखव. या पद्धतीने अशा पूरक कृती आपल्याला त्याला घ्यायच्या आहेत. अत्यंत अनौपचारिकपणे चित्रांच्या माध्यमातनं, खेळांच्या माध्यमातनं, गोष्टी किंवा पपेट शो किंवा नाट्य या कला, संगीत या वेगवेगळ्या माध्यमांमधनं छोट्या-छोट्या हालचाली कशा कराव्यात, कशा पद्धतीने मुलाच्या विकास होतोय त्याला अलाईन या गोष्टी करत-करत आपण जाणार आहोत. आपण वारंवार म्हणत आहोत, की हा जो टप्पा आहे तो गतीने मेंदू विकसित होण्याचा असल्यामुळे 3 ते 4 मधले कुठले अध्ययन अनुभव असावेत. त्याच्या पुढचे 4 ते 5 मध्ये कुठले द्यायचे आहेत. कारण 3 ते 4 या वयोगटामध्ये जे बालकाला करायला येतं, त्याचं 4 प्लस नंतर त्याची ही गती वाढल्यामुळे तो आणखीन पुढच्या टप्प्यामध्ये गेलेला असतो. त्याच्यामुळे हळू-हळू अनुभवांची व्यापकता त्याच्या विकासानुसार कशी वाढवत न्यायची आहे, हे 3 प्लसला काय, 4 प्लसला काय, 5 प्लसला काय, 6 प्लसला काय, 7 प्लसला काय, 8 प्लसला काय, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्याच्या मुलाचं वैयक्तिक विकासानुसार प्रत्येक मूल वेगळं असतं हे लक्षात घेऊन, त्याचं घरची भाषा कुठली आहे, त्याचप्रमाणे इतर वेगवेगळ्या भाषांचं एक्सपोजर सुद्धा आपल्याला शाळेमध्ये ऐकण्यामधनं कसं देता येऊ शकेल, काय-काय त्याला ऐकवता येईल, काय-काय त्याला दाखवता येईल, काय-काय त्याला कृती करून त्यांची सुद्धा ही 3 ते 6 मधली पूर्वतयारी जी आहे ती झालीये की नाही, हे एन्शुअर करण्याच्या दृष्टीने सुद्धा एन-सी-आर-टीला टास्क दिलेला आहे, की एक 3 महिन्याचा शाळा पूर्वतयारी सुनिश्चित करण्याचा कार्यक्रम इयत्ता पहिलीत येणाऱ्या मुलांसाठी करावा. असं असं या धोरणामध्ये सांगितलंय आणि एन-सी-आर-टीने त्यावरती काम सुद्धा सुरू केलेलं आहे, हे आपल्याला लक्षात येईल. आपण पुढचं बघूया स्लाइड. यामध्ये मुलं कसं शिकतील याविषयी मी अधिक बोलत आहे आणि मी पुन्हा एकदा आठवण करून देते, की निलेश निमकर सरांनी जे सेशन घेतलेलं आहे, त्याच्याशी आपल्याला मुलं कसं शिकतील हे लक्षात घ्यायचंय, अलाइन करायचं आहे. यामध्ये बघा, प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षण देत असताना मेंदू विकास हा झपाट्याने होतोय असं आपण म्हणतोय. तर हे नेक्स्ट स्लाइडमध्ये आपल्याला दिसेल, की यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला पेडागॉजी कशी वापरायची आहे, तर मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण होईल, अशा पद्धतीने आपल्या कृती या पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये कसे असतील. उदाहरणार्थ एखाद्या मुलाने विचारलं, की "हे काय आहे?" तर "हे चमचा आहे" असं म्हणण्यापेक्षा, "तू काय करतो यानी?" "हे घेतो." मग दुसरं मूल कोणी सांगतंय का त्याला काय म्हणतात ते? हे जर करून घेतलं तर एखाद्या मुलाला समजा माहीत नाहीये, पण त्याच्याबरोबर शिकणारं जे समवयस्क दुसरं मूल आहे, ते मात्र त्या वस्तूचं नाव सांगू शकणार आहे. आणि या मुलाला काय समाधान मिळणार आहे, की माझ्या बरोबरच्या मुलानी जिज्ञासा निर्माण झालेली जिज्ञासा टिकवत ठेवणं, हे 2 गोष्टी या शिक्षक म्हणून आपल्याला करायच्या असतात. काही वेळा हे असंच का आहे? हे पांढऱ्या रंगाचं आहे, हे काळ्या रंगाचं आहे, हे काळंच का असतं? हे असं जेव्हा आपण बालकाला विचारणार आहोत, त्यावेळी त्याच्यामध्ये मनामध्ये आपण जिज्ञासा निर्माण करणार. पण जेव्हा एखादं मूल विचारणार आहे, की हा रंग लाल आहे, तर याला पांढरा का नाही म्हणायचा?
त्यावेळी त्याचं समाधानकारक उत्तरही आपल्याला देता आलं पाहिजे. तर या दोनही पद्धतीने आपल्याला याकडे विचार करावा लागेल. पण मुलांना एक मुलांचा मूलभूत स्वभाव हा असतो, की त्यांना जिज्ञासा असतात. त्यांना खूप काही शिकायचं असतं. प्रत्येक ज्ञानेंद्रियांना त्यांच्या अनुभव घेऊन पाहायचे असतात आणि त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आणि हे करत असताना अध्ययन अनुभवांची योजना करत असताना आपण म्हणतोय, की 21व्या शतकातील नागरिक आपल्याला तयार करायचा आहे. ती आव्हानं पेलणारा करायचा आहे. आणि म्हणून एक विचार करणारा व्यक्ती तयार व्हावा, इंडिपेंडंट थिंकर तयार व्हावा, ही जर आपली अपेक्षा असेल, तर ती पायाभरणी या पूर्व प्राथमिक शिक्षणापासूनच करायची आहे. आणि म्हणूनच या वयापासूनच हे असं का आहे? ते तसं का नाही? अशा पद्धतीने मुलांना तार्किक विचार करायला भाग पाडणं आणि त्याला जर एखादी समस्या आली, तर ती समस्या पटकन आपणच उत्तर सांगून "तू सोडव" अशी. असं सांगण्यापेक्षा अरे, असं आहे का? हे या पिशवीमध्ये मावत नाहीये. मग काय करावं लागेल? का मावत नाहीये? तर याचा आकार मोठा आहे. मग काय करावं लागेल? मोठी पिशवी घ्यावी लागेल. म्हणजे त्याच्या पुढची एक छोटी समस्या आहे, की जी काही खेळणं आहे त्याचं, ते त्या पिशवीमध्ये मावत नाही. कारण खेळण्याचा आकार मोठा आहे. पण इथेच जर अशा पद्धतीचे प्रश्न केले, तर त्याची समस्या त्याला सोडवायचं उत्तर तोच शोधणार आहे. त्याचबरोबर तार्किक विचारही तो करणार आहे. म्हणजे इतक्या सजगतेने प्रत्येक आपले त्याच्याशी होणाऱ्या आंतरक्रिया, वापरण्यात येणारे वाक्यप्रयोग हे करावे लागणार आहेत आणि ते तसे आपण करत गेलो, तर मग त्यातनं मुलांच्या विचार प्रक्रियेला चालना कशी द्यायची, उच्चस्तर विचार प्रक्रिया मुलं कशी करू शकतील याचे अध्ययन अनुभव कसे द्यायचे, हा विचार सातत्याने या स्तरावरती शिक्षक म्हणून जे कामगिरी करणारे आहेत, त्यांना करावं लागणार आहे. त्या पद्धतीचं सक्षमीकरण आपल्या सर्व संस्थांना, अकॅडमिक लीडरशिप करणाऱ्या संस्थांना करावं लागणार आहे. हे सगळं करत असताना वेगवेगळे जे कला प्रकार आहेत, मातीकाम आहे, चित्रकला आहे, हस्तकला आहे किंवा संगीत हे वेगवेगळ्या भाषांमधलं संगीत आहे. तर हे सगळ्यांचा वापर आपल्याला मुलांना आनंदी ठेवण्यासाठी करता येणार आहे आणि आनंदाच्या माध्यमांमधनं शिक्त होण्यासाठी करता येणार आहे. तर त्याचा योग्य उपयोग कसा करून घ्यायचा आहे? मुलांनी काही चित्र काढलं तर, "अरे, हे बरोबर आलेलं नाही" किंवा "काय रेघोट्या मारल्यात?" काय हे केलंय? यापेक्षा "अरे वाह! किती छान रेघ मारली आहेस. किती छान चित्र काढायचा प्रयत्न केलाय. गोल छान काढलाय. मला तर हा चेंडूच वाटतोय." म्हणजे या छोट्या-छोट्या प्रबलनामधनं सुद्धा मुलं शिकती होणार आहेत आणि तशा पद्धतीने कसं या बालशिक्षणाकडे बघायचंय, हा दृष्टिकोन अनौपचारिकरित्या खेळाच्या माध्यमातनं, कलांच्या माध्यमातनं कितीतरी गणितासारखे सुद्धा विषय मुलं हे शिकू शकणार आहेत. आपल्याला फॉर्मली आता याला 1 म्हण, 1 ते 10 गिरवून काढ असं न म्हणता, या कला प्रकारांच्या माध्यमामधनं अंक ओळख त्याची कशी होईल, त्याला मोजता कसं येईल, हे सुद्धा शिकता येणार आहे. आणि हे सगळं करत असताना त्याचं निसर्गाशी असलेलं नातं दृढ कसं होत जाईल, हे सुद्धा आपल्याला बघायचंय. म्हणजे आज पर्यावरणाच्या वेगवेगळ्या समस्यांचं उत्तर कसं शोधायचं, यावरती संशोधनं करत आपण वेगवेगळे रिसर्च इन्स्टिट्यूट आणि सायंटिस्ट कामी आपलं एनर्जी लावत आहेत. पण आपण मुळातून सुधारणा करायची असेल, तर आपण या वयापासून मुलांना निसर्गाशी असलेलं नातं दृढ करत पुढे जायचं आहे. फळ्यावरती झाडाचं चित्र काढून हे झाड आहे असं म्हणण्यापेक्षा त्याच्या आपल्या शाळेच्या परिसरामध्ये दिसणारे वेगवेगळ्या झाडांच्या सोबत गप्पा कशा मारायच्या आहेत. त्या झाडांना पण भावना असतात हे जगदीशचंद्र बोस कित्येक वर्षापूर्वी सांगून गेले. पण त्या भावना कशा समजून घ्यायच्या आहेत? ते कसं जगत असतं? त्याला खायला-प्यायला आपण काय देतो? त्याचं हळूवार काळजी कशी घ्यायची आहे? हे झाडाबरोबर असलेलं नातं, तसंच प्राणी, पक्षी यांच्याबरोबर असलेलं नातं, हे कसं मुलांचं दृढ होत जाईल आणि त्या माध्यमातून मुलं कशी शिकतील? हे या वयोगटातच आपल्याला त्यांना शिकायचंय आणि त्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्यायचा आहे. रंग, आकार, मुळाक्षरं, संख्या हे वेगवेगळ्या अध्ययन अनुभवातनं ते स्वतःच शिकतील. अशी अध्ययन अनुभवांची रचना अनौपचारिकपणे आपण कसं करू शकू, हे खरं आव्हान या स्तरावरच्या शिक्षकांकडे असणार आहे. त्याचबरोबर एकमेकांकडनं शिकतं होणं. मूल मुलांसोबत किती शिकत आहे, त्याचं सामाजिकीकरण होत आहे. सामाजिकीकरण होत असताना इतरांच्या भावनांचा आदर करणं, स्वतःचाच हट्ट न करणं, समोरच्याचं ऐकून घेणं, हे सुद्धा कसं महत्वाचं आहे याची जाणीव
मुलांमध्ये होत राहील, या पद्धतीने आपल्याला त्यांना शिक्त करायचं आहे. वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून त्याला नीतिमूल्य सुद्धा रुजवायची आहेत, की तो आता बोलतोय ना, आपण त्याचं ऐकूया. काय म्हणतोय? हां, त्याला हे आवडलंय. आपण पण त्याच्यासाठी त्याने एखादी चांगलं चित्र काढलंय, तर आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजवूया. मातीचं एखादं चांगलं कलाकृती केली आहे, तर आपण सगळेजण टाळ्या वाजवूया. या पद्धतीने आपल्याला या वयोगटामध्ये मुलांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींमधनं, की इतरांचा आदर करायचा आहे, इतरांचं ऐकून घ्यायचंय. कुणी चांगलं केलंय, तर त्याला शाबासकी द्यायची आहे. दुसऱ्याचं कौतुक करायचंय. अशी सगळी छोटी-छोटी मूल्य छोट्या-छोट्या गोष्टींमधनं आपल्याला करता येतील आणि त्यातूनच उद्याचा भारत घडणार आहे आणि म्हणून त्या स्वतःची ओळख त्या मुलाला होणं, स्वची ओळख ही सुद्धा या वयोगटापासनं आपल्याला मुलांमध्ये विकसित होऊ शकते याची जाणीव ठेवून त्याला योग्य ठिकाणी प्रबलन देणं. एखाद्या ठिकाणी मूल चुकत असेल, तर त्याला योग्य शब्दांमध्ये त्याची जाणीव करून देत, कोण चांगलं करतंय याच्याकडे आपण जर नेलं, तर हे सहज शक्य आहे. त्याचबरोबर आपण म्हणतोय, की शिष्टाचार वर्तन किंवा काय शिष्टाचार आहेत. अ, मॅडम आल्या किंवा सर आले वर्गामध्ये, की उठून उभं राहणं. हा एक शिष्टाचार आहे त्या वयोगटामधला. त्याचबरोबर मोठे कोणी बोलत असतील, तर त्यांचं ऐकून घेणं. आपण मध्ये-मध्ये न बोलणं. हा शिष्टाचार असेल. म्हणजे या वयापासनं एक वळण जे म्हणतो आपण सामाजिक प्रक्रियेमध्ये, समाजामध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने इतरांशी वागायचं आहे. घरामध्ये एकुलते एक मूल म्हणून त्या ठिकाणी बऱ्याच वेळा हट्टीपणा करणं, माझं तेच खरं असणं, अशी मुलांना सवय लागण्याची शक्यता असते. परंतु शाळेत आल्यानंतर हे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेमधनं मुलाला हे कळत जाणं, ते घडत जाणं हे महत्वाचं असतं. इतरांच्या मतांचा आदर करणं, इतरांना समजून घेणं, इतरांचं ऐकणं हे सुद्धा किती महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीने मुलांचा भावनिक विकास कसा-कसा होत आहे, हे लक्षात घेत घेत पुढे जाणं त्या पद्धतीचे अध्ययन अनुभव देणं, हे अत्यंत महत्वाचा टप्पा हा आपल्याला बालशिक्षण किंवा पायाभूत टप्प्यावरती करायचा आहे. आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला या सर्व माध्यमामधनं अध्ययन निष्पत्ती काय अपेक्षित आहे? तर बाल शिक्षणापासून त्याचं सार्वत्रिकीकरण करायचं आहे. त्याचबरोबर समतेच्या ज्या कल्पना आहेत आपल्याला, की समाजामध्ये समता प्रस्थापित होणं, सर्वसमावेशकता असणं, ही बाल शिक्षणामधनं आपल्याला पासूनच आपल्याला त्याची पायाभरणी करायची आहे आणि म्हणून प्रत्येक मूल हे वेगळं जसं आहे, तसं प्रत्येक मूल हे महत्वाचं आहे. ते वंचित घटकामधलं आलेलं असेल तरी महत्वाचं आहे. ते दिव्यांग असेल तरी महत्वाचं आहे आणि प्रत्येक मूल महत्वाचं आहे आणि प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. या पद्धतीने समता प्रस्थापित करण्यासाठी ज्या गोष्टी या स्तरावरती करता येतील ते कराव्या लागणार आहेत. जी मुलं शाळेत नाहीत, त्यांना शाळेमध्ये आणायचं आहे. त्याचबरोबर बालशिक्षणाच्या संदर्भामध्ये पॉलिसीमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे, की जे वंचित घटक आहेत सोशली, इकॉनॉमिकली त्यांच्याकडे पहिल्यांदा आपण लक्ष द्यायचंय. आता आपण एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्स म्हणून 4 डिस्ट्रिक्टकडे बघत आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये. तर प्राधान्याने जर पायाभूत शिक्षणाची सुविधा करायची असेल, आपल्याला त्याचा विस्तार करायचा आहे या सुविधांचा, तर जास्त लक्ष आपल्याला या एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट्सकडे द्यायचंय या पद्धतीने आणि एस-सी-डी-जी जे झोन्स तयार करावेत, असं जे पॉलिसीमध्ये म्हटलेलं आहे समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातनं आणि त्यांच्याकडे अधिकचं लक्ष दिलं जावं. त्यामध्ये सुद्धा पायाभूत शिक्षणाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान याकडे महत्त्व देत असताना इयत्ता 3री पर्यंत आपल्याला ही साध्य करायची आहे आणि त्यामुळे 3 ते 6 वयोगटामध्ये लेखन, वाचन शिकवण्यावरती आपल्याला भर द्यायचा नाही. तर या वयोगटामध्ये त्याची पूर्वतयारी होईल आणि त्यामुळे नंतर 1ली-दुसरी मध्ये ते थोडं-थोडं शिकून इयत्ता 3री पर्यंत हे एन्शुअर केलेलं असेल, की त्यांना पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान हे प्रभुत्व पातळीपर्यंत 100% मुलांमध्ये आलेलं आहे, अशी आपली अपेक्षा आहे आणि पायाभूत स्तरापासूनच 21व्या शतकाची जी कौशल्य आपण म्हणतोय, की संवाद करता येणं, समोरच्यापर्यंत आपल्या विचार, भावना योग्य पद्धतीने पोहोचवता येणं, क्रिएटिव्ह थिंकिंग करता येणं, क्रिटिकल थिंकिंग करता येणं, बहुदिष्ट विचार करता येणं, हे सगळं या स्तरापासूनच आपण अपेक्षिलेलं आहे आणि म्हणून हे सगळं मिळण्याच्या दृष्टिकोनातनं
शाळा संकुल ही जी संकल्पना नवीन धोरणात मांडलेली आहे त्यामध्ये या पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या केंद्रांचाही समावेश केला जावा आणि त्यांना सुद्धा या वेगवेगळ्या सुविधांचा आणि निरनिराळ्या शाळांमधील शिक्षकांचा उपयोग व्हावा. म्हणजे रिसोर्सेसचा उपयोग हा संसाधनांच्या बाबतीमध्ये मानव आणि भौतिक ह्या दोन्ही अँगलनी मिळावा ही अपेक्षा आहे. आणि वेगवेगळे जे उपक्रम होणार आहे संकुल म्हणून त्या सगळ्यांमध्ये या पूर्व प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना सुद्धा सहभागी करून घेतलं जावं त्यांच्या वयानुरूप आणि क्षमतानुरूप अशी सुद्धा एक अपेक्षा आहे. आणि भाषा शिक्षण हे याविषयी जे धोरण म्हणतं की इयत्ता 5वी पर्यंत प्राधान्याने मातृभाषेतनं शिक्षण शक्य झाल्यास 8वी पर्यंत मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा हे शिक्षणाचं माध्यम असावं. त्याचबरोबर हे धोरण बहुभाषिकत्वाचा पुरस्कार हे पायाभूत स्तरापासून करतं आणि त्यामुळे मातृभाषेतनं शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातनं जी निरनिराळी संसाधनं आपल्याला लागणार आहेत, जे मटेरियल आपल्याला विकसित करावं लागणार आहे, समाजामधनं ते घेऊन त्याची निर्मिती करून एक ऑर्गनायझेशन करावं लागणार आहे. त्याचसोबत निरनिराळ्या राज्यांच्या भाषा, जागतिक पातळीवरील निरनिराळ्या देशांच्या भाषा हे सुद्धा एक्सपोजर आपण या वयापासून देऊ शकणार आहोत. कारण भाषिक विकास भाषिक विकास हा या वयामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती होतो. हे आपल्याला लक्षात येईल. आपण जर बघितलं तर आपल्या शेजारी एखादी गुजराती फॅमिली आहे किंवा इतर भाषा बोलणारी एखादी तमिळ फॅमिली आहे. असं जर आपण बघितलं ज्यांना असे अनुभव आहेत आणि कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये असे अनुभव असतात की आजूबाजूचे शेजारी हे वेगवेगळ्या मातृभाषांमधनं आलेले असल्यामुळे ते आणि आपले शेजाऱ्यांशी संबंध सौहार्दाचे आणि आंतरक्रिया खूप चांगल्या असतील तर ही मुलं त्या मुलांमध्ये मिसळून नकळतपणे वेगवेगळ्या भाषा शिकून घेतात. हे वेगवेगळी संशोधन आपल्याला सांगतात आणि म्हणून तसं सुद्धा आपल्याला या स्तरावरती करता येणं शक्य आहे. पुढे आता जे आपण म्हणतोय की इयत्ता 3री पर्यंत 100% मुलांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रिया या मूलभूत अध्ययन साधनांवरती पकड त्याची आली पाहिजे आणि ह्याचं काम हे मिशन मोडमध्ये व्हावं. या दृष्टिकोनातनं हे धोरण सांगतं की त्याच्यासाठी राष्ट्रीय स्तरावरती संस्थेची स्थापना केली जावी आणि राष्ट्रीय मोहीम म्हणून याच्याकडे बघितलं जावं. मिशन मोडमध्ये याच्यावरती काम केलं जावं. त्याच्यासाठी म्हणजे समाजामधले जे व्हॉलंटियर्स आहेत किंवा ज्याला आपण सोशल वर्कर्स म्हणतो नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतील या सर्वांनी एकत्रित यावं म्हणजे जेवढे स्टेक होल्डर्स आहेत त्या सर्वांनी एकत्रित येऊन याकडे विचार मंथन करावं आणि त्या प्रक्रियेकडे बघावं आणि इयत्ता 3री पर्यंत आपल्याला ही साध्य करायची असल्यामुळे 3 ते 6 पर्यंत त्यांची प्रारंभिक पूर्व तयारी कशी करून घ्यावी या दृष्टिकोनातनं बघायचं आहे. पहिलीमध्ये हळूहळू त्यांना त्या टप्प्याकडे न्यायचं आहे. 2री पर्यंत भरपूर त्यांना येणार आहे त्या वयानुरूप आणि 3री मध्ये 100% प्रारंभिक साक्षरता आणि लेखन वाचन गणन हे मूलभूत त्यांना ज्ञान होणार आहे या पद्धतीची ही रचना आहे. नेक्स्ट स्लाइड घेऊया आपण. मातृभाषा आणि बहुभाषिकत्वावरती मी बोललेली आहे. 2 स्लाइड स्किप ही स्लाइड पण पुढे नेऊया आपण. आता आपण डायरेक्ट शिक्षक शिक्षणाकडे जाऊया. याच्यावरती मी बोललेली आहे. शिक्षक शिक्षणामध्ये जसं मी तुम्हाला फिनलंडचं उदाहरण दिलं, की त्यांनी ठरवलं की 5 वर्षाचं इंटिग्रेटेड हे प्रत्येक स्तरावरती द्यायचं. तसं धोरण हे आपल्याला सांगतं, की 2030 पर्यंत म्हणजे 10 वर्षाचा एक ट्रान्झिशन फेज आपल्याला धोरणाने दिलेली आहे आणि 2030 पर्यंत प्रत्येक स्तराचं जे आपण म्हणतोय 5+3+3+4 हा कृतीबंध असेल, तर 5 वर्षासाठीचं जे पायाभूत शिक्षण असणार आहे, त्या पायाभूत शिक्षणासाठी जे तयार होणारे शिक्षक आहेत, ते इथून पुढे 4 वर्षाच्या इंटिग्रेटेड शिक्षणामधनच तयार होणारे असावेत, अशी अपेक्षा केली आहे आणि त्यासाठी हे 12वी नंतर 4 वर्ष अशा पद्धतीचं शिक्षण घेतलेले शिक्षक हे पायाभूत स्तरासाठी 2030 नंतर उपलब्ध होतील आणि तत्पूर्वी आत्ताची जी योजना आहे आपली त्यामध्ये डीएलएड हळूहळू बंद होतील आणि त्याचं रूपांतर हे बीएड मध्ये होईल आणि बीएड अर्ली ईसीसी साठी बीएड पायाभूत शिक्षणासाठी अशा पद्धतीची एक सेवापूर्व शिक्षणाची यंत्रणा विकसित होईल आणि त्या माध्यमामधनं जे शिक्षक असतील ते पायाभूत स्तरासाठीच तो टप्पा
योग्य पद्धतीने दर्जेदार शिक्षण देणारा तयार होईल. तत्पूर्वी आता जी काही यंत्रणा आहे त्या माध्यमातून आपल्याला हे जर पुढे जायचं असेल, तर त्यांचं सुद्धा सक्षमीकरण करणं हे महत्वाचं आहे. म्हणून ज्यांचं 12वी पर्यंत अंगणवाडी सेविकांचं ज्यांचं 12वी शिक्षण झालेलं असेल, त्यांना 6 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स आणि ज्यांचं 12वी पेक्षा कमी झालेलं असेल, त्यांना 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स द्यावा असंही धोरणात म्हटलेलं आहे. नेक्स्ट स्लाईड घेऊया आपण. फ्युचर कोर्स ऑफ ॲक्शनमध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे धोरणामध्ये, की नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क हा एन-सी-आर-टी तयार करेल या 2 स्तरावरचा. त्यानंतर त्या अनुषंगाने कॅपॅसिटी बिल्डिंग करण्याचं काम, ही लीडरशिप करण्याचं काम हे एन-सी-आर-टी, एस-सी-आर-टी, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, डाएट यांच्याकडे असणार आहे. आणि जास्तीत जास्त कोलोकेटेड अंगणवाडीज किंवा पूर्व प्राथमिक शिक्षण केंद्र व्हावीत. त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने काम कराव्या यासाठी कॉन्व्हर्जन्स कसा असावा, त्यांचं कोऑर्डिनेशन कसं असावं, याच्या काही मार्गदर्शक सूचना सुद्धा एन-सी-आर-टी स्तरावरनं विकसित करण्यात येत आहेत. त्याचबरोबर करिक्युलम फ्रेमवर्क आपण जे म्हणतोय, की 4 वर्षाचं इंटिग्रेटेड शिक्षण हे सेवापूर्व शिक्षण हे या स्तरावरच्या शिक्षकांना पण मिळावं. तर त्याच्यासाठीच जे करिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर एज्युकेशन असेल, ते सुद्धा एन-सी-आर-टी विकसित करत आहे. नेक्स्ट आणि हे 2 डॉक्युमेंट्स हे ऑलरेडी एन-सी-आर-टीने याच्यावरती काम केलेलं आहे आणि ज्या काही टाईमलाईन्स दिलेल्या आहेत पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या, त्या अनुषंगाने हे वेगवेगळं काम हे 2021 मध्येच एन-सी-आर-टी मार्फत पायाभूत शिक्षणाच्या अनुषंगाने पुढे जात आहे. कारण पायाभूत शिक्षण हा आधारभूत टप्पा, शिक्षणाचा आधारभूत टप्पा म्हणून या धोरणामध्ये बघितलेला असल्यामुळे प्राधान्यक्रम या धोरणामध्ये या पायाभूत शिक्षणाला दिल्याचं आपल्या लक्षात येईल. एस-सी-आर-टीने बराचसा याच्याशी अलाइन्ड असलेला आकार हा करिक्युलम हा तयार केला 2014 मध्ये. त्याचं पुन्हा एकदा पुनरावलोकन केलं आणि 2019 मध्ये तो पुन्हा एकदा पुनर्रचित केलेला आहे. त्याचबरोबर आकार इम्प्लिमेंटेशन इफेक्टिव्हली व्हावं यासाठी अंगणवाडी सेविकांचं जसं प्रशिक्षण घेतलं, त्याचबरोबर या यंत्रणेचं पर्यवेक्षी यंत्रणा जी आहे ती त्या अधिकाऱ्यांचं सुद्धा घेतलेलं आहे. कारण लीडरशिप करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा नेमके काय बदल आहेत हे कळलं पाहिजे. आत्ता आपण एक आकारवरची फिल्म बघूया आणि मग स्टेटमध्ये काय झालेलं आहे याच्याकडे येऊया. तर मी मानसीला विनंती करते, की आता आपण आकारची फिल्म बघूया आणि कशा पद्धतीने अंगणवाड्यांमध्ये हे शिक्षण आकार करिक्युलम फ्रेमवर्कच्या माध्यमातून चाललंय हे आपण आता बघूया. बोल परत कर त्याच्यात गोल गोल येतोय का तुला बघू जमला बघ बरं अजून जमतंय का तुला काय तुमच्या शाळेत किती खेळणी आहेत लय खेळणी आहेत ना बघू इकडे बघ पावडर लावता मी जेव्हा ओवीला शाळेमध्ये सोडवायला जाते त्यावेळेस मला सगळ्या मुलांचा कालवा ऐकू येतो वर्गाबाहेर आणि ते खेळण्यामध्ये इतकी मग्न होतात की त्यांना कोण आलेलं सुद्धा माहित नाही. आकाचं शिक्षण असं आहे की मुलं खेळत खेळत शिकतात. मुलं रोज सकाळी शाळेत आली की मुक्त खेळामध्ये 4 कोपरे ठेवले तिथं येऊन खेळतात ती आणि स्वतः ते कुठं जायचं ते निर्णय घेतात. आकार अभ्यासक्रम आल्यामुळे मुलांचा बौद्धिक विकासाबद्दलची आम्हाला माहिती मिळाली आहे आणि त्याच्यामुळे मुलांकडे बघायचा आमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे. Akar, which is our curriculum for preschool education, is really, in a nutshell, learning through play. Education, like they say, is like lighting a lamp. So that lamp is first lit, I think, in the preschool phase when the child is in the Anganwadi center. बालक फक्त अंगणवाडीतून नाही शिकत तर बाहेर समाजात गेल्यानंतर तिथेही विविध गोष्टींचं निरीक्षण करून तो शिकत असतो आणि त्यामुळे स्थळभेट
ही ह्या अभ्यासक्रमात खूप महत्वाची आहे. ये कांच वाली, ये मेटल वाली, और ये वाली डिजाइन वाली, पक्की वाली, मजबूत वाली, डायमंड वाली. अपने इधर कौन आया मालूम है? अल्फिया की मम्मी. अल्फिया की मम्मी. आकार अभ्यासक्रमामध्ये एक असा घटक आहे की ज्यामध्ये पालकांचा आणि समाजाचा सहभाग घ्यायचा आहे पालकांच्या विकासासाठी. तर त्यावेळेस पालकांनी फक्त अंगणवाडीत मुलांना येऊन सोडून देणं इतपत नाहीये, तर त्यांनी अंगणवाडीत येणं आवश्यक आहे. मुलं काय ऍक्टिव्हिटी करतायत ते बघणं आवश्यक आहे. लोगों का सिद्धि है. आकार बाल शिक्षण क्रम जो आहे त्यामध्ये सेविकेचं स्थान खूप महत्वाचं आहे. मुलांबरोबर व्यवस्थित पूर्वशालेय शिक्षण घेऊन मुलांचा वाढ आणि विकास करण्याचं खूप महत्वाचं काम आहे ती ही सेविकाच करत आहे. त्यामुळे तिच्यासाठी विविध असे ट्रेनिंग अरेंज केले जातात. हवं ते तसं तुम्ही चित्र काढू शकता. मी जसं बनवणार आहे ना तसा तुम्ही तुमच्या प्लेटमध्ये त्या पिठाचा आकार बनवायचा. माझ्यासारखं. ICDS सुपरवायझर म्हणून काम करताना इतर जबाबदाऱ्यांबरोबरच आकार करिक्युलम अंगणवाडी पातळीवरती पोहोचवणे ही सर्वात महत्वाची जबाबदारी आहे. तर ते करत असताना अंगणवाडी निरीक्षण करणं, आकार करिक्युलम कशा पद्धतीने चाललंय याबाबत मार्गदर्शन करणं आणि त्या मार्गदर्शन करण्यामध्ये आम्हाला क्वालिटी टूल आहे ते खूप सुंदर पद्धतीने मदत करते. माझी प्रगती कुठपर्यंत आली आणि त्याच्यात अजून मी काय माझी सुधारणा केली पाहिजे हे मला त्याच्यातून समजतं. तर मी एकाच बाजारामध्ये त्या आईस्क्रीमच्या काड्या की पपेट शो आपल्याला घ्यायचा आहे. पपेट शो. As part of Akar, we are also doing another activity which is called Setu. The meaning is a bridge. So Setu between the non-formal education and the formal education. So the Anganwadi children and the primary school children of the schools, they interact through different activities. See, a unique feature that we invested in Maharashtra is a program called Responsive Caregiving, which actually focused on how parents can support children's learning at home. जसं आम्ही अंगणवाडीमध्ये त्या मुलांचे खेळ घेतो तसंच पालकांनी त्यांच्या घरी पण त्याच पद्धतीने खेळ घ्यावे हे आम्ही त्या पालकांना शिकवतो. मी त्या पालकांना असं म्हणजे त्यांना सांगतो की तुम्ही ज्या वेळेला काम करता करता सुद्धा मुलांना शिकवू शकता. आई कशा करतात असं काढल्यावर आता तर छान छान करतात ना असं. SDG 4.2 talks about quality access to pre-primary education, and UNICEF is supporting the government of Maharashtra in ensuring that these children who come of age and get into early childhood education are actually capacitated in such a way that they have a very smooth transition to primary school. थँक्यू. आपण आता ही फिल्म बघितलेली आहे आणि पुरेशी बोलकी आहे की हा करिक्युलम जो तयार केला तो SCRT ने तयार केला. त्याचबरोबर युनिसेफचं याला सहकार्य मिळालेलं आहे. ICDS सोबत आपण हे काम केलेलं आहे आणि मुळामध्ये हीच अपेक्षा आहे की ICDS आणि शिक्षण विभाग हे एकत्र येऊन आपल्या राज्यातील बालशिक्षण हे अधिक सक्षम करणं. आता SCRTचा जो बाल शिक्षण विभाग आहे आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याच्यावरती 3 तारखेला युनिसेफ SCRT मिळून आणि ICDS यांच्यासाठी एक वेबिनार घेतलं
आणि हे बाल शिक्षणावरती होतं, की पायाभूत शिक्षण च्या संदर्भातल्या नेमक्या धोरणाच्या शिफारसी काय आहेत आणि या अनुषंगाने आपण आता राज्यामध्ये काय केलं पाहिजे. मला असं वाटतंय आता पुढचं प्रेझेंटेशन आपण सुरू करूया आणि थोडं फास्ट घ्यायचंय हे, कारण ही फिल्म पुरेशी बोलकी होती. त्यामुळे आता आपल्याला लवकर पुढे जायचं आहे. एक 10 मिनिटामध्ये हे प्रेझेंटेशन होईल अशी आपली अपेक्षा आहे. तर साधारणपणे महाराष्ट्राचा जर विचार केला तर अंगणवाडी, बालवाडी, खाजगी प्री-स्कूल या माध्यमामधनं हे पूर्व प्राथमिक शिक्षण सुरू असतं आणि ही ही जी ज्या वेबिनारचा मी उल्लेख केला, त्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं, की एका प्लॅटफॉर्मवरती शिक्षण विभाग होता, आय-सी-डी-एस होते. म्हणजे आय-सी-डी-एसचे सचिव मॅडम, आपल्या शिक्षण विभागाच्या सचिव मॅडम, एस-सी-आर-टी डायरेक्टर वगैरे सगळे. त्याचबरोबर आय-सी-डी-एसच्या सर्व सी-डी-पी-ओजला वगैरे पण आपण बोलवलेलं होतं आणि काही अंगणवाडी सेविका आणि त्यांचे अधिकारी. तर मुद्दा हा आहे, की या सर्व प्रकारातनं जे काही आता सध्याची बाल शिक्षण व्यवस्था आहे, त्याबद्दल अजूनही एक कॉन्क्रीट सांख्यिकी ज्याला आपण म्हणतो डेटाबेस, तो आपल्या राज्यामध्ये सक्षमपणे तयार नाही, असं आम्हाला यामध्ये एक लक्षात आलेलं आहे. पण या 4 माध्यमातून चालतं हे मात्र निश्चित आहे. पुढे जाऊया. कारण ह्या ज्या खाजगी प्री स्कूल्स आहेत, त्यांचा काही डेटा ऑर्गनाइज आपल्याला अजूनही दिसत नाही. अंगणवाड्यांच्या बाबतीमध्ये किती अंगणवाड्या आहेत वगैरे हे आपल्याला या स्लाइडमध्ये दिसत आहे आणि साधारणपणे 1,00,000च्या आसपास अंगणवाड्या आहेत. अंगणवाडी सुपरवायझर हे 3,130 आहेत. ऍक्च्युअल किती त्यांच्या सँक्शन पोस्ट आहेत आणि किती कार्यरत आहे हे दिलेलं आहे. अंगणवाडी वर्कर्स जे आहेत ते 1,10,000च्या आसपास आहेत या पद्धतीने. पुढे जाऊया आपण. तर अशा पद्धतीने हे अंगणवाडीचं शिक्षण हे वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. परंतु जर आता आपण म्हणतोय, की प्रत्येक 3 वर्ष वयाचा बालक हा शाळेत आलाच पाहिजे. त्याला आपण शिक्षणाचं पूर्व प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण म्हणतोय. तर 100% मुलं आजही शाळेत नाहीत. हे वास्तव मान्य करून किती मुलं अजून बाहेर आहेत आणि मग त्यांना आणायचं असेल, तर सध्या किती व्यवस्था आहे आणि अधिकच्या किती जणांची व्यवस्था लागणार आहे, ते आपल्याला बघायला लागेल. हा जो बाल शिक्षण क्रम आहे आकाराचा, त्याविषयीची फिल्म आपण आता बघितली. त्यामुळे याचं ट्रेनिंग झाल्यानंतर नेमकं कशा पद्धतीने काम पुढे सुरू आहे, त्याची ती झलक एस-सी-आर-टी, युनिसेफ, आय-सी-डी-एस यांच्या संयुक्त विद्यमाने हे सगळं करण्यात आलेलं आहे हा व्हिडिओ. त्यांचं मी आभार व्यक्त करते, ते आपण या ठिकाणी वापरलं. त्याचबरोबर सनवाल मॅडम म्हणून जे आहेत, एन मध्ये ई विभागाचं काम त्या बघतात. त्यांनी जे काही इनपुट दिले ते सुद्धा या आजच्या सादरीकरणाला खूप उपयोगी पडलेले आहेत. बाल शिक्षण विभागामध्ये आमच्याकडे माझ्यासोबत सुपे सर काम करतात. त्यांच्याशी वेळोवेळी घडणाऱ्या चर्चा सुद्धा हे सत्र अधिक समृद्ध करण्यासाठी उपयोगी ठरलेले आहेत. यानंतर पुढे आपण बघूया. हा जो आकार बाल करिक्युलम आहे, यामध्ये हे सुद्धा आपण आय-सी-डी-एस बरोबर सोबत राहून काम केलेलं आहे आणि ते करत असताना या सगळ्या ज्या बाल शिक्षण पद्धती आणि अध्यापनशास्त्र आहे, याचा विचार केलाय. स्थानिक सहभाग आपल्याला समाजाचा कुठे-कुठे घेता येईल, कशा पद्धतीने घेता येईल आणि सहज आणि असं अनौपचारिक शिक्षण इथे कसं घडेल, या पद्धतीने ही सगळी आकारची रचना केल्याचं आपल्याला दिसतं आणि म्हणून नवीन धोरण आल्यानंतर आपल्याला यामध्ये निश्चित काही अपडेशन करावे लागतील. पण मुळामध्ये बऱ्याच गोष्टी आपण आधीच विचारात घेतलेल्या आहेत. ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढे आता बघा, ही सगळी आकारची तत्व जी आहेत, ती जर आपण बघितली, तर आता नवीन धोरणामध्ये सुद्धा या गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं लक्षात येईल, की सहज आणि अनौपचारिक शिक्षण व्हावं, निसर्गातून शिकावं, गरजाधिष्ठित उपक्रम असावेत, इंद्रियामार्फत परिसराची ओळख व्हावी, जे पंचज्ञानेंद्रियांना त्यांच्या अनुभव मिळावी, कृती, खेळ किंवा अनुभवाधिष्ठित शिक्षण असावं, कोडी, गीत, गाणी, गोष्टी, गप्पा कठपुतली यासारख्या खेळांमधनं मुलांना शिकता यावं, प्रयोगांमधनं शिकता यावं. व्यक्ती विशिष्टाची जोपासना म्हणजे स्वची ओळख जी व्हायची आहे, परस्परांबद्दलचा आदर जो व्हायचा आहे, परस्पर सहकार्यानं शिकणं जे व्हायचं आहे, हे सगळं आपण आकारमधली तत्व म्हणून त्याच्या मूळस्थानी ठेवून ही आकारचं विकसन केल्याचं आपल्या लक्षात येतं. पुढे घेऊया. याच माध्यमामधनं शारीरिक आणि कारक विकास मुलांचा होईल. त्यांना भाषानुभव वैविध्यपूर्ण दिले जातील आणि वाचन, लेखन, गणन हे शिकण्यासाठीची
पूर्वतयारी या कालावधीमध्ये होईल. परिसराचा परिचय त्यांना होईल. विज्ञानाच्या छोट्या-छोट्या प्रयोगांमधनं, निसर्गाशी जवळीक साधत, छोट्या-छोट्या दैनंदिन अनुभवांमधनं त्यांचं ज्ञान समृद्ध होत जाईल. त्याचबरोबर वेगवेगळे कला प्रकार त्याच्यामध्ये मातीकाम असेल, चित्र रंगवणं असेल किंवा रेघा ओढणं असेल, वेगवेगळ्या सर्जनशीलतेच्या एक्सरसाइजच्या माध्यमातनं त्यांचा सौंदर्य दृष्टीचा विकास सुद्धा होईल. हे सुद्धा बघितलं जात आहे. आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकांसाठी सुद्धा आपण एक वेगळा प्रशिक्षण घटक संच तयार केलेला आहे याच्या प्रशिक्षणासाठी आणि म्हणून त्याला आपण बाल शिक्षण आकार बाल शिक्षण क्रम हस्तपुस्तिका असं म्हणतो आणि याचं ट्रेनिंग सुद्धा आपण दिलेलं आहे. त्याच्यासाठी आकारनुसार बाल शिक्षण क्रमाचं वेळापत्रक कसं असावं, दर दिवशी काय घ्यायचं आहे, त्याचबरोबर आकारचे प्लेइंग कार्ड्स म्हणजे मुलांना खेळाच्या माध्यमातून शिकवत असताना आकारावर आधारित आपण काही प्लेइंग कार्ड सुद्धा तयार केलेले आहेत आणि हे सगळं प्रत्यक्ष जे शिकवणाऱ्या सेविका आहेत आणि पर्यवेक्षिका ज्याचं संनियंत्रण करणार आहेत अकॅडमिक नेतृत्व त्यांचं सुद्धा हे प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांचं पायाभूत प्रशिक्षण 1 महिना, उजळणी प्रशिक्षण 8 दिवस आणि आकारचं प्रशिक्षण 12 दिवस, मोबाईलच्या माध्यमामधनं 6 दिवस असं सातत्याने घेतलं गेलेलं आहे. त्याचबरोबर ICDS सुद्धा त्याचं फॉलोअप हे करत असतं. त्याच्यासाठी आपण अधिकाऱ्यांचं सुद्धा प्रशिक्षण घेतलेलं आहे. पुढच्या 2 स्लाइड्स मध्ये आपल्याला दिसेल, की केवळ प्रशिक्षण करून थांबलं नाही, तर ICDS आणि SCRTच्या सहकार्याने, समन्वयाने हे नेमकं प्रशिक्षण तर झालं, परंतु ते मुलांपर्यंत किती पोहोचत आहे, या दृष्टिकोनातनं त्यांना काही ऑन साइट सपोर्टची गरज आहे का? आणि यामध्ये युनिसेफचं सुद्धा सहकार्य सातत्याने असतं. जसं ICDSच्या सचिव आदरणीय मालव मॅडम म्हटल्या, की आपण अंगणवाडी आणि प्राथमिक शाळांमध्ये एक सुसंवाद व्हावा, त्यांचं ट्रान्झिशन स्मूथ व्हावं म्हणून सेतू नावाची पुस्तिका विकसित केलेली आहे. SCRT, ICDS, युनिसेफ मिळून ती पुढच्या स्लाइडमध्ये दिसेल आणि यामागचा मूळ उद्देश असा आहे, की अशा वेगवेगळ्या कृती ज्या प्राथमिक शाळेतील मुलांसोबत पूर्व प्राथमिकच्या मुलांच्या एकत्रित आपण ॲक्टिव्हिटीज उपक्रम घ्यायचे आहेत, की ज्यामधनं हे ताईदादांसोबत वेगवेगळ्या कृती करून त्यांना पूर्व प्राथमिक मधनं प्राथमिकमध्ये ट्रान्झिशन त्यांचं जे आहे ते स्मूथली होईल. सेतू अंतर्गत असे विविध उपक्रम, खेळ कसे घ्यायचे आहेत याचं एक मार्गदर्शन दिलेलं आहे आणि ते त्यांच्या कल्पकतेप्रमाणे शिक्षक हे अधिक त्याच्यामध्ये भर घालू शकणार आहेत. जसं युनिसेफच्या आदरणीय राजेश्वरी मॅडमने सांगितलं, की 0 to 3 साठी सुद्धा आपण भरपूर काम आपल्या राज्यामध्ये करत आहोत. ICDS, युनिसेफ आणि SCRT यांच्या माध्यमातनं. तर ते काम असं आहे, की पालकत्वाविषयी पालकांमध्ये संवेदनशीलता या वयोगटातील वाढ आणि विकासासंदर्भात, त्याचबरोबर आहार, व्यायाम, पुरेशी विश्रांती या संदर्भामध्ये सुद्धा करणं म्हणजे पालक जाणीव जागृतीच्या सुद्धा आपण काही कार्यशाळा घेतलेल्या आहेत आणि त्यासाठीचं काही मटेरियल सुद्धा विकसित झालेलं आहे. 0 to 3 हा गट प्राधान्याने त्यांचं न्यूट्रिशन, आरोग्य यावरती जरी भर असला तरी त्यावरती आधारित ते 3 ते 6 वयोगटामधलं जे शिक्षण आहे ते अवलंबून आहे. म्हणून 0 to 3 मध्ये आहार, आरोग्याबरोबरच या वाढ आणि विकासाच्या अनुकूल कुठले अध्ययन अनुभव शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, त्याविषयीची सजगता वाढवणं यासाठीचं हे संवेदनशील पालकत्वामध्ये दिलेलं आहे असं लक्षात येईल. NEP 2020च्या अनुषंगाने आता राज्यात आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागणार आहेत, ते एक जॉईंट टास्क फोर्स तयार करावा असं या धोरणामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे जे विभाग एकत्र येऊन काम करायचंय. आता आम्ही शोध घेतला तर आम्हाला असं लक्षात आलं, की समाज कल्याणच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये पूर्व प्राथमिकची व्यवस्था नाहीये किंवा आदिवासी विभागाच्या जी पूर्व प्राथमिकची व्यवस्था होती ती बंद पडलेली आहे. याचा अर्थ या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक सुरू करावं लागणार आहे. केंद्रीय शाळांमध्ये पूर्व प्राथमिक सुरू करावं लागणार आहे. जिथे पूर्व प्राथमिक आहे त्याचा दर्जा संवर्धित करावा लागणार आहे. जिथे नाही तिथे नव्याने सुरू करावं लागणार आहे. जे आहे ते कोलोकेट कसं करायचं यासाठी काम करावं लागणार आहे आणि या सगळ्याच्या नेतृत्वाची जबाबदारी ही शालेय शिक्षण विभाग ICDS यांनी एकत्रितपणे आणि जे ट्रायबल वेलफेअर आहे, सोशल वेलफेअर आहे, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आहे, यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन घ्यायची आहे आणि ते खरं आव्हान आहे. एकत्र येऊन कॉन्व्हर्जन्स करून एकत्रितपणे पुढे जाण्याचं
पण आपण निश्चय करू. आतापर्यंतही आपण असं सोबतच काम करत आलेलो आहोत. तर हे केवळ राज्य स्तरावरनं व्हावं ही अपेक्षा न ठेवता विभाग स्तरावरून आपण काय काय करू शकतो, जिल्हा स्तरावरनं काय करू शकतो, गट स्तरावरनं, बीट स्तरावरनं, केंद्र पातळीवरनं, शिक्षक म्हणून, प्रत्यक्ष पालकांच्या संपर्कात येणारे व्यक्ती म्हणून आपण जर शिक्षकांनी सुद्धा यामध्ये पुढाकार घेऊन आपण त्यामध्ये काम करू शकतो असा मला निश्चित विश्वास वाटतो. या पद्धतीने हे काम आपण राज्यामध्ये धोरण समजून घेऊन पुढे नेण्यासाठी कटिबद्ध होऊया आणि आपण जे म्हणत आहोत की पायाभूत शिक्षण जे आहे ते अत्यंत महत्वाचं शिक्षण आहे. ते कशासाठी? तर ते एक समाज सुधारणाचा एक महत्वाचा पैलू आहे. आपल्याला आज समाजामध्ये जाणवणाऱ्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्याचं उत्तर जर शिक्षण हे समाज परिवर्तनाचं महत्वाचं साधन म्हणून जर बघितलं तर शिक्षणामधनं शोधायचे आहेत आणि म्हणून राष्ट्र उभारणीचं काम म्हणून त्याचा एक बळकट पाया म्हणून पायाभूत शिक्षणाकडे बघण्याची गरज आहे आणि त्याकडे गांभीर्याने बघून आपापली जी जबाबदारी आहे ती अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आपण सर्वजण या सेशनचा उपयोग करून घेऊया. अधिक त्यामध्ये अभ्यास करून पुढे विचार पातळीवरती बदल करूया आणि त्या पद्धतीने कृतीमध्ये बदल करूया. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबते आणि पुढील सूत्र संयोजकांच्या हाती देते. थांबूया आपण आता इथे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरोखर स्वामी विवेकानंदांनीच हे म्हटलेलं आहे की समजदार व्यक्तीसोबत काही मिनिटे केलेली चर्चा ही हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मॅडम आपल्या मार्गदर्शन शैलीचं हेच तर खरं वैशिष्ट्य आहे की मॅडम तुम्ही एकदा आम्हाला केलेलं मार्गदर्शन हे आम्हाला इतकं उपयुक्त ठरतं की आता आम्हाला खरंच इतकी न्यू एज्युकेशन पॉलिसीची पुस्तकं चालण्यापेक्षा आम्हाला वाटलं की आम्ही परत एकदा युट्यूबला जाऊन फेसबुकला जाऊन तुमचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. मॅडम खूप खूप धन्यवाद. आणि फेसबुकवर आणि युट्यूबवर सुद्धा खूप सारे कमेंट्स आणि खूप सारे प्रश्न आपल्याला येत आहेत, पण आपण वेळेची मर्यादा लक्षात घेऊया आणि आमचे गणित विषयाचे विषय सहाय्यक सोनावणे सर यांना मी विनंती करते काही निवडक प्रश्न आपण, मॅडम तुमची परवानगी असेल तर आपण एखाद दोन प्रश्न घेऊया. नक्की नक्की. ओव्हर टू यू सोनावणे सर. धन्यवाद मानसी मॅडम. फेसबुक प्रश्न आले, परंतु जसं जसं मॅडमचं विवेचन उलगडत गेलं आणि विषयाची मांडणी केली तसतसे सर्व प्रश्नांची उत्तरही आमच्या प्रेक्षकांना मिळत गेली. तरी देखील एक दोन प्रश्न आहेत की जे मला असं वाटतं की या आपल्या सत्राच्या अखेरीस आपण मॅडमना विचारावेत. तर त्यातील एक प्रश्न असा आहे की आपल्या पायाभूत स्तरमध्ये प्रारंभिक साक्षरता असा जो शब्द आहे, तर प्रारंभिक साक्षरता या शब्दाचा मर्यादित अर्थ पुन्हा बालवाडीत लिहिणं आणि वाचन किंवा लेखन वाचन येईल की काय अशी शंका एका प्रेक्षकाने विचारली. कृपया त्यात नेमकं काय अभिप्रेत आहे यावर आपण थोडं विवेचन करावं अशी मी आपणास विनंती करतो. अत्यंत चांगला आणि मूलभूत प्रश्न आहे. सर्वप्रथम ज्यांनी विचारलं त्यांचं अभिनंदन. आणि मला पण सारखं असं वाटत आहे की जेव्हा आपण म्हणतोय की पूर्व विफलत होण्याची शक्यता आहे. मला आठवतंय डॉक्टर वाना दांडेकरांचं जे पुस्तक आहे शैक्षणिक मूल्यमापन, त्यामध्ये पहिलेच त्यांनी एक उदाहरण दिलेलं होतं की मूल 3 वर्ष झालं शाळेत येत आहे आणि त्याला अजून लिहायला वाचायला येत नाही, शिक्षक म्हणून तुम्ही काय करताय? असा पालकांनी प्रश्न विचारला आणि ते उदाहरण मला इथे आठवलं ते यासाठी की प्रत्यक्ष 3 वर्ष आल्यानंतरही त्याला लिहिणं आणि वाचन हे म्हणजे येणं म्हणजे लिहिणं त्यांनी हे अपेक्षित नाहीये 3 ते 6 वयोगटामध्ये, हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. तर तिथे काय करायचं आहे, तर 3 वर्षाला मूल आल्यानंतर त्याचा जो वाढ आणि विकासाची जी अवस्था आहे ती लक्षात घेऊन त्याला खेळाच्या माध्यमातनं, कृतीच्या माध्यमातनं, वेगवेगळे अनुभव घेऊन कला, क्रीडा, पझल्स, रिडल्स हे जे सगळं आपण म्हणत आहोत या माध्यमातनं तो स्वतः शिकेल अशी अनुकूल वातावरण निर्मिती आपल्याला तयार करायची आहे. त्याचबरोबर दुसरं महत्वाचं म्हणजे अ गिरव, ब गिरव आणि असं एक हा अंक 10 वेळा लिहून टाक असं अजिबात करायचं नाहीये या कालावधीमध्ये. तर इथे त्याची शाळा पूर्व तयारी करायची असल्यामुळे त्याला हे कळलं पाहिजे
की भाषा हे संवादाचं साधन आहे किंवा वाचलेलं कुणीतरी म्हणजे सहवाचन जे म्हणतो ज्याला आपण, ते एखादी शिक्षिका वाचून दाखवते तर वाचून मला गोष्ट कळतीये किंवा इथे लिहिलेलं ना आपण एकमेकांचे विचार एकमेकांना आदान प्रदान करू शकतो हे कळणं, असे सुद्धा वेगवेगळे भाषेचे पैलू आहेत. म्हणून प्रत्यक्ष लेखन, वाचन आणि अंक गिरवणं हे या स्तरावरती अपेक्षित नाही. तर एक हा अंक मुलांनी सांगितलं की तुला केळ पाहिजे का? नाही मला एकच पाहिजे. एक हा संबोध त्याला कळणार आहे. परंतु तो 10 वेळा लिहून त्याला एक लिहिता येणं हे अपेक्षित नाही, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं शाळापूर्व तयारी म्हणजे नेमकं काय आणि प्रारंभिक साक्षरता आणि गणनक्रिया यावरती प्रभुत्व संपादन करणं म्हणजे काय, या दोन्हीतला फरक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. इयत्ता 3री मध्ये 100% मुलांना हे मूलभूत अध्ययन साधनांवरती पकड यावं ही अपेक्षा केलेली असल्यामुळे त्यापूर्वी प्रत्यक्ष पूर्वतयारी 3 ते 6 मध्ये 6 आल्यावर थोडं थोडं लेखन वाचनाकडे पहिल्या 6 महिन्यानंतर आणि मग 3री म्हणजे वयोगट 8 पर्यंत त्याच्यावरती प्रभुत्व संपादन असा हा टप्पा आहे. याकडे लक्ष द्यायचंय आणि म्हणून अध्ययन अनुभवांची योजना करणं, मूल स्वतः आहे आणि तो स्वतः विचार करून निर्णय घेऊ शकतो. निर्णयाचं स्वातंत्र्य मुलांना देणं, त्याच्या भावनांचा आदर करणं हे अत्यंत महत्वाचा टप्पा यामध्ये असणार आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण खूप मार्मिकपणे या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि निश्चितच आमच्या प्रेक्षकाचे यातून समाधान झालं. वेळेअभावी एक शेवटचा प्रश्न घेतो कारण आपल्या वेबिनार मालिकेचं मुख्य शीर्षक जे आहे ते शालेय नेतृत्व. तर या पायाभूत स्तरासाठी जी अकॅडमिक इन्स्टिट्यूट म्हणजे आमच्या जिल्हा स्तरावरची डाएट किंवा इतर काही अकॅडमिक इन्स्टिट्यूट आहेत त्यांनी नेमकं आपलं नेतृत्व कसं विकसित करावं, त्यांची भूमिका नेमकी काय असेल आपण आपल्या विवेचनात सांगितले, पण अचूकपणे त्या पायाभूत स्तरावरील एज्युकेटर्सना किंवा शिक्षकांना काय मदत होईल, असं काय नेतृत्व विकसित व्हायला पाहिजे? खूप छान प्रश्न आहे. कारण नेतृत्वाला डिसिजन्स घ्यायचे आहेत या दृष्टिकोनातनं आणि जेव्हापासून समग्र आलं 2018 पासून सर्व शिक्षा अभियान हे समग्रमध्ये मर्ज झालं किंवा 2017ला एससीआरटीची पुनर्रचना झाली. त्यावेळेपासून आपल्याला हे सगळं मॅन्डेट लक्षात आलेलं आहे. एससीआरटी, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, डाएट आणि सर्व शिक्षण विभागातील यंत्रणेचं, की आपल्याला पूर्व प्राथमिक पासून ते उच्च माध्यमिक पर्यंत म्हणजे इयत्ता 12वी पर्यंत या सगळ्या ज्याला आपण शालेय शिक्षण म्हणतोय म्हणजे वय वर्ष 3 पासून ते 18 पर्यंत नव्हे 0 ते 3 चा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. हे जर आपण एकदा मान्य केलं तर याच्यासाठी आपल्याला काय काय करता येईल हा आपण विचार करूया. जसं राज्य पातळीवरती ईसीसी कक्ष स्थापन झालेला आहे तसं प्रादेशिक विद्या प्राधिकरणामध्ये सुद्धा एक डेडिकेटेड जबाबदारी द्यावी की हे ईसीसीचं काम बघणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक डाएट मध्ये आम्ही एक नोडल ऑफिसर केलेला आहे की ज्यांनी ईसीसीचं काम आपल्या जिल्ह्यांमध्ये बघायचं आहे. परंतु डाएट एकटा व्यक्ती डाएट मधील हे करू शकणार नाही. प्राचार्यांचं पाठबळ जसं लागणार आहे तसंच प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्ह्यामधील यंत्रणा सुद्धा डाएटच्या सोबत जोडून घ्यावी लागणार आहे. मग त्याची रचना आपण ईसीसीच्या साठी कशी करणार आहोत, आयसीडीएस बरोबर कॉन्व्हर्जन्स कसा करणार आहोत, आश्रम शाळांमध्ये सुद्धा आता बाल शिक्षणाची सुविधा असायला पाहिजे असं म्हणतोय किंवा समाज कल्याणच्या ज्या शाळा आहेत तिथे सुद्धा असायला पाहिजे किंवा केंद्रीय विद्यालयामध्ये असायला पाहिजे. मग ह्या सगळ्या वेगवेगळ्या विभागांशी जिल्हा स्तरांवरती समन्वय आपण कसा साधणार आहोत. कारण सार्वत्रिकीकरण करायचं असेल तर केवळ राज्यावरनं काम करून सगळं शेवटच्या घटकांपर्यंत किंवा गाव वाडी वस्तीपर्यंत लगेच होईल असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर यामध्ये प्रत्येक स्टेक होल्डरचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे आणि हे पायाभूत शिक्षण कसं महत्वाचं आहे याविषयी सजगता पालकांमध्ये प्रबोधन करणं, यंत्रणेमधील प्रत्येकाचं याबाबतची सजगता निर्माण करणं हे सुद्धा एक खूप महत्वाचं काम आपल्याला करायचंय. त्याचबरोबर रिसोर्स सेंटर आणि डॉक्युमेंटेशन जे मी म्हटलं की आपण स्थानिक भाषांवरती स्थानिक संस्कृती चांगल्या परंपरा याचं जतन संवर्धन व्हावं आणि ज्या भारताच्या 64 कला 14 विद्या या सुद्धा एकात्मपणे घेतल्या जाव्यात असं म्हणतोय आणि त्याचबरोबर जागतिक नागरिक या स्तरापासून तयार व्हावा अशी जर अपेक्षा करतोय तर हे स्थानिक ज्ञान जे आहे ते शब्दांकित करणं, ते जोडून घेणं
त्याचं रिसोर्स सेंटर तयार करणं हे आपल्याला शक्य आहे. म्हणून गट स्तरावरती रिसोर्स सेंटर, केंद्र स्तरावरती रिसोर्स सेंटर, शाळा संकुलांच्या माध्यमामधनं हे वेगवेगळे संसाधनं एकत्रित करणं आणि त्याचं नेतृत्व या संस्थांनी करणं ही अत्यंत महत्वाची भूमिका आपल्याला यामध्ये करायची आहे. त्याचबरोबर दुसरा जो पॅरामीटर आहे ते अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, त्याचबरोबर बाल शिक्षणासाठी काम करणारे जे शिक्षक म्हणून काम करणारी जी यंत्रणा आहे त्यांचं सक्षमीकरण करणं, त्यांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास करणं याच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाची भूमिका आपल्याला यामध्ये पार पडायची आहे आणि ती आपण सगळे चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी आता सज्ज झालेले आहात. त्यामध्ये अधिक सखोलपणे विचार करून याची सगळी कामं आपल्याला सुरू केली पाहिजेत. त्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देते.